नमस्कार. वृत्तदर्पणमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज सकाळपासून नव्हे कालपासून सोलापुरातील वृत्तपत्रांमध्ये आणि सोशल मीडियामध्ये एक जाहिरात वृत्तदर्पणकडनं पडली आणि जाहिरातीमधला मजकूर आहे की आज सायंकाळी रात्री 10 वाजता टॉक शोमध्ये एका नवीन पक्षाची घोषणा होणार. तमाम सोलापूरकरांची उत्सुकता ताणलेली राहिली. अस्तित्वात असणाऱ्या पक्षांच्या एका वेगळ्या याच्यामध्ये परत वेगळा पक्ष काय येतोय, याची घोषणा कोण करणार, पक्ष निर्माण करण्याची आवश्यकता का वाटली, पक्ष निर्माता कोण आहे, अशा वेगवेगळ्या प्रश्नांची चलबिचल अनेक मनांमध्ये सुरू झाली. सकाळपासून फोन खणखणत होते, परंतु उत्सुकता ताणलेली राहावी आणि बरोबर रात्री 10 वाजता या लाईव्ह टॉक शोमध्ये त्या व्यक्तिमत्वाचं खऱ्या अर्थानं सोलापूरकरांशी प्रत्यक्ष चर्चा व्हावी. आज आपल्या स्टुडिओमध्ये नवीन पक्षाची घोषणा म्हणजे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी असा पक्ष या सोलापूरकरांच्या सेवेत त्यांना रुजुवात करायचा आहे की जो काहीतरी खरंच सोलापूरला स्मार्ट बनवेल. ब्रिटिशांच्या काळापासून अत्यंत उत्तम असलेलं, खऱ्या अर्थाने स्मार्ट असलेलं हे सोलापूर पुन्हा गतवैभवाच्या दिशेने वाटचाल करतं व्हावं, ही त्यांच्या बोलण्यातली एकंदरीत इच्छाशक्ती ध्यानात आली. आज आपण या स्टुडिओमध्ये नवीन पक्षाची घोषणा जे करणार आहेत ते व्यक्तिमत्व या स्टुडिओमध्ये यांचं आगमन झालेलं आहे. मी मनापासून स्वागत करतो कुमार करजगी उर्फ दादा. नमस्कार दादा, नवीन राजकीय पक्षाची घोषणा आत्ताच करायची आवश्यकता का वाटली आपल्याला? सोलापूर महापालिकेमध्ये मी पक्ष स्थापन करत नाही. मी सोलापुरातील जनतेचे प्रश्न प्रामाणिकपणे मांडणारा, जनतेतून एक अशी शक्ती निर्माण करायची इच्छा ठेवलेली आहे. कारण गेल्या 30 ते 40 वर्षापासून या सोलापूर शहरावरती ज्या व्यक्तींनी राज्य केलं ते कोणत्या पक्षाचे होते, मला एवढेच म्हणायचं आहे की पक्ष सर्वच चांगले आहेत. मग तो काँग्रेस असो, भाजप असो, सेना असो, राष्ट्रवादी असो. पण आमच्या सोलापूर शहराचं घडण असं वाटतं की त्या पक्षाने प्रमोट केलेला जो नगरसेवक आहे तो महापालिकेत जातो आणि प्रचंड भ्रष्टाचारी बनतो. हे 50 वर्षाची अवस्था सोलापूरला ही अवस्था आहे. आणि हे मी बोलतो पण नाही, सोलापूरच्या प्रत्येक नागरिकाला ह्याचा अनुभव आलेला आहे. आज आपण म्हणलात की आवश्यकता का वाटली. सोलापूर शहर हे एकेकाळी भारतात नाही तर जगामध्ये मँचेस्टर म्हणून ओळखलं जात होतं. सोलापूरचा नावलौकिक जगात एवढ्यासाठीच होता की या सोलापूर उद्योगाचं आणि क्रांतिकाराचं शहर म्हणून गणलं जात होतं. बॉम्बे प्रांत ही कल्पना आताच्या तरुण पिढीला काहीच माहीत नाही. बॉम्बे प्रांत म्हणजे संपूर्ण गुजरात, संपूर्ण महाराष्ट्र, आंध्राचा काही भाग, कर्नाटकचा काही भाग असं म्हणून बॉम्बे प्रांत होतं. आणि त्या बॉम्बे प्रांतामध्ये 1 नंबरची सिटी होती बॉम्बे आणि 2 नंबरची सिटी होती सोलापूर. त्यामुळे जगामध्ये जर मँचेस्टर म्हटलं जात होतं. पण आज सोलापूर कुठल्याच गणतीत नाही. आज पुन्हा ते गतवैभव प्राप्त होण्यासाठी म्हणा अथवा ह्या सोलापूरच्या मातीत जन्मलेले आहेत 3 शूरवीरांनी, हे माझा अनुभव सांगतो की जगामध्ये पुन्हा सोलापूरचं नाव स्मार्ट सोलापूरचं नाव डिक्लेअर झालं का की भारतामध्ये प्रथम 20 ज्या सिटी डिक्लेअर झाल्या त्या 2 सिटी पहिले सोलापूर आहे. बरोबर आहे. पुण्यानंतर सोलापूर नाही, पुणे पुन्हा आहे. बरोबर. सोलापूर झालं का झालं तर इथल्या सोलापूरच्या मातीतलं ज्याला हे लागलेलं आहे, सोलापूरवर प्रेम निर्माण झालेलं आहे ज्या मातीचं, ते 3 व्यक्ती म्हणजे आज
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिमंडळामध्ये असलेले मुख्यमंत्र्याचे सेक्रेटरी प्रवीणसिंग परदेसाहेब, मिलिंद म्हैसकर आणि एक क्षत्रिय, हे तिन्ही व्यक्ती सोलापूरचे. बरोबर. मला सांगा साहेब, स्मार्ट सोलापूर होण्यासाठी असं काय सोलापूर आहे हो? म्हणून थोडं स्मार्ट व्हायला पाहिजे होतं. फार काय आहे, पण या 50 वर्षामध्ये 43 वर्षातल्या या सोलापूरच्या राज्यकर्त्यांनी सोलापूरची माती करून टाकली. पुन्हा या सोलापूरला वैभव प्राप्त करून देण्यासाठी हे सिद्धरामेश्वरची इच्छा दिसते. म्हणून सोलापूरच्या पहिल्या 2 सिटी स्मार्ट सोलापूरचं नाव डिक्लेअर झालं आणि मग मनात हे चेतन निर्माण झालं की खरोखरच हे माझं सोलापूर. जोपर्यंत माझं सोलापूर आपल्या सोलापूरच्या लोकांना वाटणार नाही तोपर्यंत सोलापूर प्रगत होणार नाही. म्हणजे स्मार्ट शहर घोषित झाल्यानंतर हा विचार तुमच्या मनात आला. हा, स्मार्ट झालं म्हणजे पैसे येणार आणि पुन्हा इथले राज्यकर्ते आणि अधिकारी पैसे खाऊन मोकळे होणार. स्मार्ट होणार कसं? त्याची अंमलबजावणी, कृतीशीलता व्हायला पाहिजे. कृतीशीलता होण्यासाठी त्याला काय, बघा साहेब, आता मी सोलापूरला कुमारी गाव करतात एक कामगाराचं काम करता म्हणून, पण मी कामगार मी काम केलं नाही. फक्त माझा वडील मी जुन्या मिल काम करत होते आणि मी त्या एका गिरणी कामगारांचा मुलगा. मिल बंद पडली, शिक्षण झालं नाही, चौथीपर्यंत शिक्षण झालं माझं. पण जेव्हा समजू लागलं शरद पवारांच्या नेतृत्वाखाली मी कामगार संधी मला अष्टासाली मला काँग्रेस जनरल सेक्रेटरी लागलेलं आणि बघितल्यानंतर राजकारणामध्ये 2 डिग्र्या पाहिजे होत्या. 78 ते 82 पर्यंत मी राजकारण समाजकारण आवड असलेली. 2 डिग्र्या कोणच्या? एक प्रचंड पैसा पाहिजे राजकारणामध्ये, नाहीतर प्रचंड लाचार्य पाहिजे, आणि त्या दोन्ही माझ्याकडे नव्हत्या. त्यामुळे पुन्हा मी परत इकडं आलो. पण काय सांगता येत नाही की शरद पवारांच्या कार्यकोशात मोहित झालेलो होतो. साहेबांना म्हणलं, साहेब म्हणलं मला हे राजकारण जमत नाही, मी समाजकाम करतो. पण 4 वर्षात पवारसाहेब मर्जी होती माझ्यावरती, हरकत नाही म्हटले. आणि मला त्यांनी लक्ष्मी मिलमध्ये गरीब कामगारांना मशीन पोराचं काम दिली. मी मशीन व्यवसाय चालू केलो. सांगा तात्पर्य काय की तुम्ही प्रतिकूलता बघितली आहे, गरिबी बघितली आहे. आणि या सर्वात महत्त्वाचं काय, एक अभ्यास केला की आज सोलापुरामध्ये जे युवक आहेत, जे शिकलेले आहेत, कारण एक नाही सर्व 5 ते 6 लाख लोक स्थलांतर आहेत सोलापुरात. मुंबई, पुणे आणि बेंगलोर सर्व ठिकाणी. बेंगलोर, सोलापूर एक पेन्शनाचं शहर लागलेलं आहे. म्हणजे तरुणांना रोजगार तुम्ही द्याल, म्हणजे औद्योगिक विकास हा पण तुमच्या पक्षाचा अजेंडा राहील. 2 गोष्टी आहेत. या सोलापूरला लोहमार्ग आहे, दक्षिणाचं रेल्वेचं मुख्य गेट समजलं जातं. नॅशनल हायवे 2 हायवे पहिले पण सोलापूरला. ज्या शहरापासून एवढे रस्ते प्रचंड मोठे असतात त्याच्याप्रकारे होत असते, पण आपली काय झाली नाही. तर त्याची मीमांसा करण्यासाठी मी आज आपल्या नवीन पक्षाचं नाव काय असेल? उत्सुकता लोकांची ताणली गेली आहे. मी म्हणतो ना, पक्ष मी सोलापूरच्या या सोलापूर मातीतल्या सोलापूरवर प्रेम असलेल्या लोकांना एकत्र करून स्मार्ट सोलापूर विकास आघाडी, म्हणजे सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये स्मार्ट सोलापूर विकास आघाडी हे नाव काय दिलं आपण? सोलापूरचा हे नाव सुचण्यामागचं काय, भूमिका काय? सोलापूर तर पहिले स्मार्ट होतच, विकास करायचा. विकास थांबला होता. आणि जर विकास करायचा असेल, विकास करण्याचं नेतृत्व सोलापुरात भरपूर आहे. पण राजकीय इच्छाशक्ती, आज सांगतो सोलापूरला सुषमा शिंदेसारखा नेता, खरोखर सांगतो त्या माणसाने सोलापूरसाठी प्रचंड केलं, पण इथल्या स्थानिक नेत्याला त्याचा उपयोग करून घेता आला नाही. शरद पवार भरपूर प्रयत्न केले, सोलापूर प्रेम केलं त्यांनी, सोलापूरला इथल्या नोकला करून घेता आलं नाही. म्हणजे इथलं स्थानिक नेतृत्व कमी पडलं. स्वार्थी, कमकुवत म्हणत नाही, कमकुवत आणि स्वार्थ आले, कमकुवत येतेच. आपला अजेंडा काय असणार आहे स्मार्ट सोलापूर विकास आघाडीचा? आणि हे आपला जो पक्ष आहे हा फक्त सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या कार्यकक्षेत राहणार आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये पण काम करणार? माझा पक्ष स्मार्ट आघाडी मी केलेली आहे ही सोलापूर शहराच्या विकासासाठी. जिल्ह्यामध्ये माझा कुठलाही स्वारस्य नाही आणि मला ती जरुरी नाही. का जिल्ह्याचं नेतृत्व, जिल्ह्यामध्ये बघा एवढे प्रचंड साखर कसं उद्योगधंदे आहेत, फक्त सोलापूर महाग आहे. आमचा जिल्हा पुढे आहे, बरोबर, फक्त सोलापूर महाग आहे. अर्थात, कारण लोक अक्कलकोटला येतात, पंढरपूरला येतात, तुळजापूरला येतात, पण तो भाविक सोलापूरमध्ये डायव्हर्ट होत नाही, मुक्कामी थांबत नाही. हाच थांबला पाहिजे सोलापूरमध्ये. जसं हैदराबादमध्ये गेल्यानंतर बरंच काही बघण्यासारखं असतं, सोलापूरमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, आपली बलस्थान आहेत ती,
आजूबाजूला असणारे किल्ले आहेत, नळदुर्गापासून ते अनेक गोष्टी आहेत, देवस्थान आहेत. जर सोलापूरमध्ये अशा पद्धतीचा विकास झाला तर पर्यटन वाढेल, पर्यायी रोजगार वाढेल प्रश्नच नाही. आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हजारो लोकांना तो रोजगार मिळेल. एक बघा, सोलापूर रोजगाराच्या बाबतीत म्हणलं, आज तुम्हाला सांगतो, सोलापुरामध्ये हातमावर काम करणारा, पॉवरलूम काम करणारा कुशल कारागीर भरपूर आहेत. म्हणून घ्या, सोलापूरची चादर संपूर्ण भारतभर जगात प्रसिद्ध आहे. या उद्योगाला जर चालना दिली असती, या लोकांनी काय केलं, आपल्या स्थानिक जो रोजगार आहे, उद्योग आहे, इथला कामगार आहे, जो काम जगतोय, त्याचे कंबळ मोडायचं काम चालू केलं. त्याला कुठली हेच नाही दिली. त्याला वाढवायचं कसं, ते कसं वाढेल, ते कसं फोफावेल, तर मिळत असेल एवढं कशाला सोलापूरला. या सोलापूरचा विकास करण्यासाठी मग केंद्र सरकारची योजना असो, महाराष्ट्र सरकारची योजना असो, सर्व पैसा येतो तो महापालिका, शहराचा असेल तर महापालिकेत येतो आणि जिल्ह्याचा असेल तर जिल्हा परिषदेत जातो. बरोबर. मग सोलापूर महापालिकेचा पैसा आला, तुम्हाला असे शेकडो उदाहरणं दाखवेन मी. पैसा आला पण खर्च न करता तो पैसा परत जातोय, विनियोग होत नाही. होऊ नाही. ज्या लोकांची काम करण्याची जर प्रवृत्तीच असेल, बघा, मला पैसे फक्त खाण्यास सर्वच असेल तर मला काम करण्यास स्वारस्य राहणार. एखादं उदाहरण देता येईल का की विनियोग न झाल्यामुळं केंद्राचा किंवा राज्याचा निधी परत गेला? महापालिका पुष्कळ पैसे परत गेले. सगळ्यात मोठा निधी कुठला होता? MIDC सुधारण्यासाठी प्रचंड पैसे आले, काहीच केलं नाही. पर्यायाने तो परत गेला. मी दाखवेन तुम्हाला. वाटलं मी आज चॅलेंज देतो, कुठलेही मी आज तुमच्या समोर जनतेसमोर येतोय. सोलापूर महापालिकेतून दर वर्षी कोट्यावधी रुपये मागं परत गेलेले आहेत. खर्च करणं थांबलेलं आहे. हे MIDCचं विधान झालं असतं, MIDC वाढल्या असत्या, पण कुठल्याही सुविधा जर तुम्ही MIDC नाही दिल्यानंतर तिथल्या उद्योगधंद्याला पूरक वातावरण होईल का? होणार नाही. 9 ऑगस्ट आपण पक्षाची स्थापना करायचं ठरवलंय, आज घोषणा आहे. आपल्या उमेदवार निवडीचे निकष काय राहणार? पहिले प्रश्न केला तुम्ही 9 ऑगस्ट. हे 9 ऑगस्ट हे एक भारताला, त्याला क्रांतिकारी दिवस समजतो मी. सुभाषचंद्र बोसने एक हाक दिली होती 9 ऑगस्टची, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा. आणि 9 ऑगस्ट हे क्रांती दिन आपण भारतात त्याला गणला गेला जातो. आणि 9 ऑगस्टची सुरुवात मी आजपर्यंत जे यशस्वीरित्या सर्व गोष्टी केलेल्या आहेत, 9 ऑगस्टला मी जे उद्योग हातात घेतले ते यशस्वी केलेले आहेत. 9 ऑगस्ट 88ला मी जुनी मिलचा प्रश्न हातात घेतला. 35 वर्षांतर मी त्या कामगारांना त्याचा पैसा म्हणून दिला, जो भारताच्या इतिहासात घेणं. आता हे काय कोणाला सांगायची आवश्यकता नाही, माझं ते कामच ते. 9 ऑगस्ट मी सुरुवात केल्यामुळे लक्ष्मी मिलचा कामगारांसाठी 4000 लोकांना. म्हणजे 9 हा आकडा तुम्हाला लाभदायक आहे असं? माझ्या संख्याशास्त्रामध्ये माझे मोबाईल नंबर 9 असतील, माझ्या गाडी नंबर 9 असतील. मी 9 ज्यावेळी, आता माझं हायस्कूल कॉलेज असेल, सगळे पहिले चालू होतात, पण मी 9 तारखेला चालू करतो. बरं. लोक 18 तारखेला शाळा चालू झाल्या. उमेदवार निवडीचा निकष काय राहील? कुठल्या मुद्द्यावरती त्याचं क्वालिफिकेशन बघणार, काय बघणार तुम्ही? निकष काय? म्हणून म्हणतो ना की आता मी हे का सुचली कल्पना, ह्याच्या पाठीमाग कारण सांगतो तुम्हाला. मी जनतेने समजावं पूर्ण गोष्टी. सोलापुरामध्ये एक वार्ड एक नगरसेवक असला असता तर फक्त इथं हम कसं कायदा असे निवडून आले असते. आता प्रभाग सिस्टम, पण आता प्रभाग सिस्टम झालं. ते प्रभागमध्ये 4 प्रभागाचा नगरसेवकाचा एक वार्ड झालेला आहे. म्हणजे आता एका वार्डात जी मेराजरी चालणार नाही, पहिली गोष्ट. अपक्षाचं चालणार नाही त्या वार्डात. तर या ठिकाणी चांगल्या व्यक्तीला आपलं काम करण्यासाठी एक संधी उपलब्ध झालेली आहे. म्हणजे प्रभाग सिस्टम ही विकासाला मारक आहे की तारक आहे? मी म्हणतो ना, 2 गोष्टी असतात. चांगले व्यक्तिमत्व घडण्यासाठी, जनतेला निष्कर्ष लावण्यासाठी म्हणतो ना की हा प्रभाग पद्धत केली माझ्या दृष्टीने फार चांगली झाली म्हणतो मी असं. बरं. तुम्ही आज बघितलं, एक वार्ड सिस्टीम पाहिली तुम्ही, कोण गेलं की ज्या वार्डामध्ये त्या दबदबा आहे, दामा गुंड आहेत. आज मला वाटतं मी तुमचा टॉकशो परवा पाहिला, सर्वांनी मान्यता दिली आहे की गुंड लोक 17% गुंड लोक आलेले आहेत राजकारणामध्ये. मग मला समजा राजकारण गुंड आले तर काय होईल राजकारणाचं? या चालू तेच होणार, तेच होणार आहे. राजकारणामध्ये पैसा हा एक अत्यंत महत्त्वाचा. निवडणूक लढवायची आहे, तुम्ही पक्ष स्थापन करताय, पक्षासाठी निधी लागणार, त्यांना फंडिंग लागणार, ज्यांना निवडणुका लढायच्या त्यांनाही पैसा लागणार.
तर पैसा हा निकष उमेदवार निवडीच्या वेळेस कसं करणार? एखादा गरीब उमेदवार आहे आणि त्या बाबतीत तुमचं धोरण काय असतं? दोन गोष्टी असतात. ज्या वेळेला आता जा पंढरपूरला आषाढी कार्तिक यादी चालती, कुठल्याही वारकऱ्याला आमंत्रण द्यावं लागत नाही, ते ऑटोमॅटिक लाखो लोक जमतात. काय जमतात? मनापासून इच्छा तीव्र पाहिजे. तसं या सोलापूरच्या जनतेला जर तीव्र वाटलं की माझं सोलापूर खरोखर अर्थाने स्मार्ट आणि सुंदर व्हावं, तर जनतेतून जोपर्यंत हे निष्कर्ष बाहेर येणार नाहीत. आता मी स्पष्ट सांगेन, मी कुठच्या राजकारणात उभारत नाही. माझा पक्ष म्हणजे स्मार्ट सोलापूर विकास आघाडी. म्हणजे तुम्ही किंग मेकर बनणार, तुम्ही स्वतः निवडणूक लढणार नाही? अजिबात नाही. मी पहिले बी कधी लढणार नाहीत ना, आणि मला किंग मेकर व्हायचं नाही. मला फक्त या सोलापुरामध्ये या सोलापूरचं पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रचलित पक्ष कमी पडले आणि याला एक पर्याय म्हणून आपण आलाय. प्रचलित पक्ष आहेत, पक्ष कमी पडले नाहीत, कार्यकर्ते कमी पडले, कार्यकर्ते स्वार्थी झाले, कमी पडले नाहीत. कार्यकर्ते प्रचंड उदंड कार्यकर्ते आहेत, पण स्वार्थता वाढली. पण सोलापूरवरती प्रेम करणारं, सोलापूरचा विकास करणारं, सोलापूरसाठी योगदान देणारं इच्छाशक्ती कमी पडली. आणि ते इच्छाशक्ती वाढवण्यासाठीच एक योजना तयार केली आहे मी. ते काय असेल योजना? की आज आपल्या सोलापूरला 8 ते 10 इंजिनिअरिंग कॉलेज आहेत. बरोबर. त्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये बघा दोन गोष्टी असतात. शालाचं भौगोलिकरण, शाल वाढण्यासाठी त्याची भौगोलिक मर्यादा, भौगोलिक मर्यादा पाहिजेत, प्लॅन पाहिजे, बरोबर, अर्थनियोजन पाहिजे. तर मी काय केलं की याला चार्टर अकाउंट पाहिजेत, इंजिनियर पाहिजेत, बरोबर. समाजसेवी. आज एक विचार करू, सोलापुरामध्ये सामाजिक काम करणाऱ्या समाजसेवी संस्था प्रचंड आहेत, त्यांच्यात ऊर्जा भरपूर आहे. त्या कार्यकर्त्यांना जिद्द आहे काम करायची, पण त्यांना दिशा नाही आहे योग्यची. यांना दिशा आपल्या पक्षाकडनं मिळेल. 9 ऑगस्टला आम्ही तेच काम केलेलं आहे. आम्ही गेल्या 1 वर्षापासून आमचं काम चालू होतं, हे कसं करायचं. पण स्मार्ट सिटीची जेव्हा घोषणा झाली, आम्ही आमच्या चालना देत गेलो आणि एक ठरवलं की पक्ष कोणता राहील आमचा. भाजपमधले लोक आमच्यात येऊ शकतात, सेने लोक आमच्यात येऊ शकतात, काँग्रेसमधले लोक आमच्यात येऊ शकतात. म्हणजे ज्यांना तिकीट नाकारलं मिळालं नाही म्हणून तुमच्याकडे येतील? नाही नाही, नाकारलं नाही. त्या पक्षांना जर काँग्रेसला, राष्ट्रवादीला, भाजपला ह्या समजा वाटत असेल की सोलापूरचं खरं चांगलं व्हावं, तर त्यांनी आपले उमेदवार जर सोलापूर हित करणारे दिले, त्यामुळे उभं करणं थांबवू आम्ही. बरं, निश्चित निश्चित. म्हणजे आमची भूमिका सकारात्मक आहे. मग तुमची खात्री पटावी की उमेदवार हे लोकाभिमुख, विकासाभिमुख करेक्ट असावेत. असावेत. ते असले तर मग पक्षात तुम्ही उमेदवार उभे करणार नाही? करणार नाही. एवढे एकच माझे भाजप पक्ष का करावा स्थापन करावं लागतोय जनतेतून का? की आज ज्या राजकीय पक्ष, एक विचार करा, एक सत्ताधारी पक्ष आहे आणि विरोधी पक्षात सोलापूर असे जळखुडके, अशा काय प्रसंग येतात त्या टायमाला दोघं गळ्यात घालून समजा एक मुखाने ठराव पास करून घेतात, आपलं खोबरं लाटून घेतात, स्वतःचा स्वार्थ बघतात. जातात. मग विचार करायला लोकांना विश्वास ठेवा. भ्रष्टाचाराची चीड निर्माण झाली आणि लोक विकास करत नाहीत, स्वार्थता वाढली आणि यातनं कुठंतरी मनात बंड निर्माण झाला आणि आपण सोलापूरचं ऋण उतराई होण्यासाठी तुम्ही पक्षाची Yes. मग अस्तित्वात असणारे आपसारखे पक्ष होते जे भ्रष्टाचाराच्या विरोधात या देशामध्ये उभे राहिले, किंबहुना अरविंद केजरीवाल किंवा तत्सम लोक उभी राहिली. मग हा विचार आपसारखा अस्तित्वात असणाऱ्या पक्षाचा विचार का मनात नाही आला? आपसारखा मला स्वार्थी बनावं लागेल आज आरोप करतात. मला एकच ध्यास माझ्या डोळ्यात आहे, माझ्या सोलापुरामध्ये राजकारणी करणारे बघा, वकील मंडळाने त्यामध्ये राजकारण करण्यास इच्छुक असणारे काही लोक आहेत, आर्किटेक्चरमधले काही लोक आहेत, इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमधले लोक आहेत, सामाजिक सेवा संस्था काम डॉक्टर्स आहेत, वकील आहेत, प्राध्यापक आहेत. पण हे लोक अपक्ष उभारतात, थोडे मजबूत मतं पडतात आणि पडतात, त्यांचा चालू शकत नाही. अशा लोकांनी जर एकत्र आलं तर निश्चित या सोलापूरला गतवैभव येण्यासाठी कुठलीही अडचण येणार नाही. काही लोकांशी संपर्क झालाय का आपला की अशा लोकांशी की ज्यांची इच्छा आहे की निवडणूक लढायची पण तिकीट मिळत नाही? 9 तारखेला 9 ऑगस्टला सोलापुरामध्ये खऱ्या अर्थाने क्रांती दिसेल. 9 ऑगस्टला सोलापुरामध्ये क्रांती चालेल करण्यासाठी लोकांची उत्सुकता याच्या निमित्ताने ताणलेली राहील. पण आपण टॅक्सच्या संदर्भामध्ये आपण मागची पण चर्चा बघितली की टॅक्सची करचोरी भरपूर होते. मग याच्यामध्ये मिलीभगत आहे, राजकारणी आणि अधिकाऱ्यांचं संगनमत आहे आणि पर्यायानं तिजोरीमध्ये खडखडाट कायम असतो.
आता तुमचा पक्ष या बाबतीतले भोकं कशी बुजवणार, छिद्र कशी बुजवणार, तो अभ्यास काय धोरण आहे तुमच्याकडे? आम्ही 2 अभ्यास केले. पहिली गोष्ट, तुम्ही सोलापूरच्या जनतेवरती पाणीपट्टी आणि घरपट्टी हे सामान्य लोकांचं एक साधन आहे. तुम्ही त्याच्यावरती नाहक एवढी जिजा सुलतानी करायचं तुम्ही लादलेली आहे. आम्ही पहिले सोलापूरच्या सर्वसामान्य लोकांचा जो मूलभूत प्रश्न आहे, एक विचार करा, त्यांना पाणी देत नाही आणि त्यात साधन आणि त्यांना पाणीपट्टी मला लागतो. जुन्या गोष्ट 50% पाणीपट्टी कपात केली जाईल, 50% घरपट्टी कमी केली जाईल. कारण का आज फक्त 40 ते 50% लोकांकडेच कर वसूल केला जातो. बाकी प्रचंड मोठ्या लोकांकडे तो थांबलेला आहे. ती वसुली तुम्ही करणार? ते केलं ऑटोमॅटिक ह्यांना कम करायला होणार आहे. मी आज सांगतो की महापालिकेमध्ये येणारा 50 ते 60% ही लाचखोरी पैसा खर्च होतो. ते जर तुम्ही थांबवलं तर सोलापूर महापालिकेला कुठल्याही बाहेरची कोणाची आवश्यकता लागणार नाही. सोलापूर महापालिका, तुम्ही जर इन्कम टॅक्स आकडे पाहिलेत, तुम्ही इन्कम ऑफिसरला विचारलात तर सोलापुरातून सर्वात जास्त इन्कम टॅक्स भरला जातो महाराष्ट्रात. जे सांगली, सातारा, कोल्हापूर या डिव्हिजनमध्ये, विभागामध्ये, तर सोलापूर हा इन्कम टॅक्स भरणारा अग्रेसर आहे. का? फक्त एकच नाही, नुसतं टॅक्स. तुम्हाला सोलापूर शहरामध्ये योग्य पद्धतीने जर टॅक्स नियोजन केलं, आता जिथनं पैसा आज ह्या राज्यकर्त्याला माहीत आहे की चोऱ्या होतात, कुठनं होतात, सर्व गोष्टींना माहीत आहेत, तरीही ते गप असतात. का? त्यांचंही पोट तेव्हा भरत आहे. आता परिवहन खात्यामध्ये सुद्धा बरेच वेळा म्हणजे तोट्यात असताना करोडो रुपये तिकडे डायव्हर्ट केले, केवळ कामगारांच्या संघटना, त्यांचं हित जोपासण्यासाठी, आपसी संबंध. तिथून भंगार चोरीला जातं हे सगळ्यांना ठाऊक आहे. डिझेलची चोरी होते. आजच वर्तमानपत्रात फोटो आला आहे की चांगल्या टायरची स्थितीमध्ये असताना सुद्धा ते भंगारात काढले. तर हे जे तुम्हाला बारकावे याचा अभ्यास करून तुमच्या पक्षाची धोरणं काय असतात? हे असं ते लोक का करतात? बघा, मालक सक्षम असेल, मला एकच म्हणायचं आहे, घरचा मालक सक्षम असेल तर नोकर माणसं बरोबर काम चांगलं करतात. घरातला मालक जर चोरी करू लागला तर तेही चोरी करायला चोरी करणार. यथा राजा तथा प्रजा, तशी परिस्थिती सोलापूर झाली. म्हणजे अधिकाऱ्यांमध्ये, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये प्रामाणिकपणे काम करणारे, पगारावरती जगणारी माणसंच नाही असं म्हणायचं तुम्हाला? आहेत. बरं, 80-90% चांगले लोक आहेत महापालिकेत काम करणारे, पण 10% त्या लोकांवर राज्य करतात. 10-20% फक्त भ्रष्टाचार करणारे. त्या 90% लोकांना दबावाखाली काम करावं लागतं त्यांना. कारण त्या शेवटी नोकरी आहे. बघा, घर प्रपंच, घरात मुलं आहेत, नोकरी गेलं तर पुन्हा उद्या काय खायचं अशी सर्वांना भीती आहे. आणि हे या राजकीय लोकांचे म्हणजे दलासारखंच काम करतात. ते यांच्यामध्ये सुसंवाद राहायला पाहिजे. अधिकारी, नगरसेवक, हे प्रशासन यांच्यात वाद व्हायला नको, यासाठी पक्षाचं धोरण काय राहणार आहे? आता 2 गोष्टी असतात. एखादा अधिक कडक आला म्हणला तर खालच्याच नीट. कसं सोलापूरला तुकाराम मुंडे कलेक्टर आले, साधं उदाहरण घ्या. एक व्यक्ती चांगला आला तर सर इथून तर खाली चांगली राहील. एक गुड्डेवर फक्त टॉपमध्ये काम करत आला, साधी शिस्त लागली. किंतु परंतु पेक्षा महापालिकेमध्ये जर सोलापूरवर प्रेम करणारे, सोलापूरच्या जनतेला चांगलं सुविधा देणारी, हे सक्षम नेतृत्व असं जर महापालिकेच्या राजकारणात आलं तर सोलापूरसारखं वैभव दुसरं नसणार आहे. बरं, सत्ता केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये ह्या वेगवेगळ्या आहेत. अशा तुमच्या पक्षाला जर बहुमत मिळालं तर निधी आणण्यामध्ये अडथळे निर्माण होतील किंवा कसा खेचून आणणार? काय धोरण असणार तुमचं? एक सांगतो तुम्हाला गोष्ट. मी पहिलेच म्हणलं, कल्पना दिली माझी, की सोलापूर शहर हे गेल्या 50-60 वर्षापूर्वी गंजलेलं शहर झालेलं सोलापूर शहर. अशा ह्या सोलापूरचा विकास करण्यासाठी पहिलं प्राधान्य राहील सोलापूरच्या विकासाकडे. आम्ही हे केल्यानंतर महाराष्ट्रात, केंद्रात कोणी सत्ता असो, तुम्ही निधी खेचून आणणार. मूळ आम्ही केलं की आमच्या पक्ष आम्ही पहिलेच ओपन केलं. आम्ही प्लॅनच केला की भाजप लोक आमच्यात राहणार आहेत, सगळ्या पक्षांचे लोक राहणार आहेत. माझ्या पक्षामध्ये माझा असं करून मी पक्षच नाही माझा,
माझा पक्ष म्हणजे स्मार्ट सोलापूर विकास आघाडी. म्हणजे काय, या सोलापूर शहरातल्या सोलापूरला स्मार्ट करण्यासाठी ही आघाडी तयार करतो आम्ही. मग त्यात भाजपमध्ये असतील, सेनेतले असतील, हे 9 तारखेला तुम्हाला दिसून जाईल ना. पण त्यांचं तुम्ही निकष कसे असणार? आता इतर पक्षांमधून येतील, पण त्यांना घेणार कसं पक्षामध्ये? 2 गोष्टी असतात. आज समजा की काय असे पक्षात चांगले काम करणारे आहेत, पण ते बाजूला पडले गेले, त्यांना घेणार तुम्ही? त्यांना घेणार. जे समाजसेवा, आता कुठलीही सत्ता नसताना आमचा जास्त निकष कोणावर राहते की सोलापुरामध्ये जे सामाजिक क्षेत्रामध्ये सामाजिक संस्थांमध्ये काम करतात जनहिताचं, त्या संस्थेमध्ये कुठलीही सत्ता नसताना स्वतःचा पैसा घालून या सोलापूर शहराच्या आपल्या आपल्या भागात ते सेवा करण्याच्या सेवा संस्था आहेत, पहिले प्राधान्य त्यांना आहे. नाही, NGO सगळे एन्जॉय. हे जे एकत्र केलं, ह्याला कोणती ताकद दाखवू शकत नाही, कुठलाच पक्ष याला थांबवू शकत नाही. फक्त हे एकत्र येणं ही आता काळाची गरज बनलेली आहे. आणि ह्याच्यासाठीच 9 आकडा निर्माण केलेला आहे. 9 आकडा हा बलाढ्य आणि संख्याशास्त्रातून तो प्रबळ आहे. तुम्ही जागा संपूर्ण लढवणार की काही? संपूर्ण लढवणार. संपूर्ण सोलापूर, असं नाही अर्धवट नाही लढवणार, संपूर्ण सोलापूर. तर निवडणुका लढवायच्या तर लोकांची पण अपेक्षा आहे. बऱ्याच झोपडपट्ट्या असतात की तिथे पैसे आदल्या दिवशी दिले तर मतदान करतात. म्हणूनच म्हणतो ना. अशा वेळेस तुमच्या पक्षाच्या बाबतीत तुम्ही फंडिंग करणार का? एक लक्षात होतं, आता केजरीवालने दिल्लीमध्ये मोदी सरकारचं पराभव केला, प्रचंड पराभव झाला. का झालं हो? ही संकल्पच मूळ आपल्यात रुजलेली आहे. गेल्या 50 वर्षापासून लोकांना लाचारपणे लोक झटकले, हे NGO जर एकत्र आले सेवा करणारे, तुम्हाला आज निश्चितच ते क्रांती होत असते, मला माहिती आहे. म्हणजे तुमच्या पक्षाची भिस्तच मुळात या NGOज आणि काहीतरी आपल्याला राष्ट्रबांधणी करायची आहे, सोलापूरसाठी करायचं आहे, या मानसिकतेच्याच व्यक्तीवरती असतं. तसा सर्वे झाला का? 10-12 लाखाचं पॉप्युलेशन आहे झालं शहराचं. आज शहरामध्ये 10-10.5 लाखापर्यंत पॉप्युलेशन आहे शहराप्रमाणे. इथली मानसिकता जर तुम्ही पाहिली, खरोखर सांगतो, आपले सोळा लोक शोषित लोक आहेत. एवढे चांगले लोक तुम्हाला कुठल्याही तुम्हाला जिल्ह्यात सर्व भाषिक आहेत, सर्व संस्कृती असलेले, सोलापूर तेलुगू आहेत, कानडी आहेत, मराठी आहेत, सर्वच आहेत, मुस्लिम, सर्व गोष्टी आहेत. पण या सर्व लोक आपल्या ठिकाणी एकत्र कितीही अन्याय सहन ह्या लोकांनी केला तर सहन करायची शक्ती यांच्या सहनशीलता, ह्या सहनशीलतेचा अंत झालेला आहे. आणि अक्षर सांगतो, हे थोडं तुम्हाला चित्रवण चांगलं असेल तर एकेकाच्या घरात बघितलं तुम्ही, गरिबीने त्रसलेले आहेत. पण या मन सेवा संस्था जास्त काय सोलापुरामध्ये की आपल्या आपल्या मोहल्ल्यामध्ये सेवा संस्था काम करतात की ते परिस्थिती निर्माण करून सेवा संस्था निर्माण झालेले आहेत. दुसऱ्या जिल्ह्यात बघितलं की राजकीय संस्थे बोर्ड असतात, हे संस्था, हे पक्ष काम करायला, हे प्रभाग काम करायला, हे काम करायला, हे तसं तुम्हाला दिसणार नाही. ह्या शाखा आहे, ही काँग्रेस शाखा, ही शिवसेना शाखा, ही भाजप शाखा, हे दिसणार नाही तुम्हाला. संघटनात्मक पातळीवरती पदाधिकाऱ्यांची निवड कशी राहणार? कारण संघटना चालवायची तर जसं आता प्रत्येक पक्षाची एक पद्धत आहे. जिल्हाध्यक्ष असतो, वार्ड अध्यक्ष असतो, वार्ड प्रमुख असतो, शिवसेनेत शाखा प्रमुख असतो, गट प्रमुख असतो. तुमचं धोरणात्मक काय? ते ना, आमच्या धोरणामध्ये एकच आहे. पहिले की सोलापुरामधून या शहरावरती प्रेम करणाऱ्यांची एक युनिट तयार केली, त्यातून महापालिकेत जाणाऱ्या लोकांची यादी तयार करायची. 2 गोष्टी असतात, इथे एक अध्यक्ष पद अशी नाही ठेवणार मी, एक 21 लोकांची कमिटी राहणार यांची, शहरव्यापी 21 लोकांची कमिटी राहील. आणि या कमिटीवरती सर्व जबाबदारी राहील त्याची, की ह्या सोलापूरचा विकास आघाडीचा प्लॅन तयार होईल, त्याचा पूर्ण प्लॅन झालेला आहे. आणि त्या प्लॅनने जर काम केलं तर 5 वर्षात सोलापूर 20 वर्ष पुढे घेऊन जाऊ आम्ही. आणि कुठलीही मदत न घेता इथल्याच लोकल उत्पन्नावर लोकल उत्पन्न होऊ शकतं, एवढी ताकद ह्या सोलापूर शहरात आहे. या सिद्धरामय्याच्या पावन भूमीमध्ये एवढी सशक्तपणा आहे. फक्त इच्छाशक्ती आणि सत्ता केंद्रावरती हे लोक जाणं गरजेचं आहे. हे लोक जर सत्ता केंद्रावर गेली तर ह्याला कुठलीच अडचण भविष्यात येणार. तुमच्या उमेदवारामुळे बरेच पक्षीय उमेदवार पडण्याची शक्यता निर्माण होईल, तेव्हा तुमच्या प्रतिकूलतेमध्ये ज्यांनी तुम्हाला मदत केली ते राजकीय पक्षाचे लीडर असा प्रयत्न करतील की दादा या उमेदवाराची उमेदवारी मागे घेण्याचा प्रयत्न करा. गतकाळामध्ये तुम्हाला कधीतरी मदत झालेली असेल, मला मग असा दबाव आल्यानंतर तुमची भूमिका काय राहणार? मला
मला सोलापूरच्या कुठल्याही नेत्यांनी मला मदत केलेली नाही. मला मदत केलेले नेते त्यांची एकच इच्छा आहे की सोलापूर चांगला हो. मग ते सुजय शिंदे असतील, शरद पवार असतील, ती एकच इच्छा आहे. त्यांनी सोलापूर फार प्रेम केलं, सोलापूरला फार दिलं, पण इथल्या स्थानिक नेतृत्व एवढं कमकुवत ठरलं. आणि आज जर मी ते करत असेल तर निश्चितच त्यांची मदत मला मिळेल. आणि इथं शिवसेने मदत घेऊ, भाजपची मदत घेऊ. आम्ही म्हणलं ना, इथं पक्षी राजकारण आम्हाला करायचं नाही. आम्हाला फक्त एकच ध्यास आहे, या सोलापूरचा विकास. यासाठी भले मग आपल्या जवळचं तुम्ही म्हटल्यासारखं आता जवळचे मित्र असणारच, ते नाराज झालं तर ते वैयक्तिक झालं. पण मी सोलापूरचं नाते, या सोलापूरच्या भूमी जन्मलो, माझं कर्तव्य सोलापूर शहरात आहे का नाही. आणि तेवढंच मला वाटतं ते करायची माहिती आहे. प्रदूषणमुक्त सोलापूरसाठी काय असणार आपलं नाव? झाडी लावणे 2 गोष्टी असतात. प्रदूषणमुक्त. आज सोलापुरामध्ये तुम्ही पाहिलं भंगार रिक्षा आहेत, भरपूर प्रदूषण होतं, मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं. मोठ्या पण प्रमाणात. या भंगार रिक्षाच्या समर्थनार्थ मोर्चाही निघतात RTOच्या विरोधात. म्हणून म्हणलं ना, मताचं राजकारण येतं. 10,000 रुपयाच्या भंगारचा रिक्षा कुठेतरी मुंबईवरनं ठाण्यावरनं आणतात. आणलेला असतो. आणि ते करतात. त्याला RTOची मान्यता नसते. हिरवा निळा धूर निघतो. अनेक लोकांना दम्याचे त्रास होतात. मग अशा वेळेस त्यांच्या समर्थनार्थ राजकारणी उतरत असतील तर त्याला विरोध तुम्ही करणार का? हो, करणारच. अन्यायाविरुद्ध प्रतिकार करणं हे आमचं ब्रीद जाणार आहे. आता मला माहित आहे, मी केल्यानंतर माझ्यावर प्रत्येक विरोध होणार. मला काय परवानगी कशाची. तो थोडक्यात बोलणार. मला मी काही काम करायचं असताना काही आमचे संभाजी मित्र पत्रकार मी करतो, अरे कुमार म्हणले, पण तू पूर्वी वेगळं होतं, पण तू आता करणं म्हणजे थोडं. म्हणजे तुम्ही चर्चा केली, चाचपणी केली किंवा पक्ष काढायला चाललोय, काय मत आहे? मी सर्व मागोचा गेलो. मी कधीही असे वेळ ते म्हणले, कुमार तू विचार तुझे फार चांगले सांगत होऊ शकते, पण तुझं आता एवढं सर चांगलं बंदोबस्त कर हे झालेलं आहे. कारण मी म्हणलं पहिले काय होतं माझ्या बापाचं, मग आता चिंता करू त्याची. पहिले जुने 10 खोलीत राहिलेलं आहे. देवानं मला कधीही पैसे मोडला नाही. मला आध्यात्मिक परमेश्वराने, माझे आजोबा आध्यात्मिक मार्गातले, माझे एवढे आध्यात्मिक मार्गातले, मला एवढे निश्चित माहीत आहे मला हे सोडून जायचं आहे. पण जाता मला काय तर करायचं आहे. आणि जो हिंमतवान असतो, चारित्र्य संपन्न असतो, ज्याच्या जिद्द असती, परमेश्वराच्या पाठीमागे असतो. आणि मला माहीत आहे सिद्धरामेश्वर हे माझ्या पाठीमागे राहणार आहेत. कारण का, या सोलापूर शहराच्या निस्वार्थीपणे काम करणं ही एक ध्येय असेल तर तुम्ही कुठलीही काम हाती घ्याल ते पूर्ण होणार आहे. खरं म्हणजे निस्वार्थीपणे सोलापूरचा विकास हा एकमेव अजेंडा आतापर्यंतच्या चर्चेमध्ये कुमार करजगी उर्फ दादांच्या मुखातनं सोलापूरकरांना ऐकायला मिळाला. आपण एक 5 मिनिटाचा ब्रेक घेऊ आणि पुन्हा एकदा चर्चेमध्ये लाईव्ह टॉक शोमध्ये आपण पुन्हा कार्यरत राहू. आपल्या सेवेत रुजू झालंय नव्या दमाचं, नव्या तंत्रप्रणालीचं न्यूज चॅनल वृत्त दर्पण. भीमा रिद्धी नेटवर्क चॅनल क्रमांक 121, तर डेन नेटवर्क चॅनल क्रमांक 180 वर, तर सिटी नेटवर्कच्या चॅनल क्रमांक 1238 वर. आपल्या सूचना अपेक्षांचं स्वागत. आपल्या कार्यक्रमाची बातमी वृत्तदर्पणवरून प्रक्षेपित होण्यासाठी किमान 2 दिवस आधी पत्र वृत्तदर्पणच्या कार्यालयात पाठवणं आवश्यक. आपल्या डोळ्यासमोर एखादी बातमीयोग्य घटना घडली तर तत्काळ वृत्तदर्पणच्या मोबाईलवर संपर्क साधा. मोबाईल नंबर 8180037230. मोबाईल नंबर अर्थात भ्रमणध्वनी मराठीतून 81 80 03 72 30. वृत्त दर्पण, सर्वसामान्यांचं प्रतिबिंब, सोलापूर जिल्ह्याचं दर्पण. उत्तरार्धामध्ये आपली चर्चा पुन्हा सुरू राहील. नवीन पक्ष, नवीन धोरणं आणि सोलापूरचा विकास. दादांच्यावरती विरोधकांचे आरोप आहेत की विश्वासार्हता आणि कुमार करजगी यांचं नातं दूरदूरचं आहे. हा आरोप तुम्हाला मान्य आहे का? 2 गोष्टी असतात. एकाने आरोप माझी सिद्ध करून दाखवावेत, मी स्वतः सोडून निघून जाईन. का आता माझा अंतरात्मा सांगतो मी कधीच असं करू शकत नाही. दादा, तुमची सुरुवात संघर्षातनं झाली. एक गिरणी कामगाराचा पुत्र, शिक्षण तशा अर्थाने फारसं नाही, बरोबर.
1988ला एक मिल बंद पडते, त्यातनं कामगार नेतृत्व म्हणून आपला उदय, आणि त्यातनं ज्या घडामोडी झाल्या आणि आज विरोधकांचा आरोप आहे की कामगाराला देशोधडीला लावण्याचं काम कुमार करजगींनी केलं. हा आरोप सर्रास लावला जातो. हा आपल्याला मान्य आहे का? ते कथा सांगा तर. मिल बंद पडले केव्हा? 63 साली. कामगार देशोधडी देऊन लावलं इथल्या राजकीय कामगार पुढाऱ्यांनी. ते मग आरोप करतात. मी 38 आलो. सोलापूरच्या मिल बंद पडल्या 63 साली. शेवटची मिल बंद पडली 1995 साली, लक्ष्मीविष्णू मिल. मी कधी कामगार म्हणून कधी कामच केलं नाही. फक्त जुनी मिलच्या कामगारांना न्याय देण्यासाठी मी बेकार कामगारी संघटना काढली. म्हणजे माझ्या कामात नावातच माझा बेकार कामगारांचा आहे, तर मी कामगार देशोधडीचा प्रश्न उद्भवत नाही. आणि असा आरोप केला जातो की ज्यांनी ज्यांनी प्रश्न निर्माण केले, प्रश्न म्हणजे थोडक्यात क्वेरीज काढल्या, त्यांना तुम्ही मॅनेज केलं, असा आरोप बऱ्याच बाबतीत, म्हणजे तुमच्या उमा सहकारी सोसायटीच्या बद्दल असेल किंवा इतरत्र असेल, की ज्यांना असे डाऊट वाटले, ज्यांनी सखोल चौकशी, बरेच वेळा संभाजीराव शिंदे शाळेच्या जमिनीबद्दल सुद्धा असं बोललं जातं. त्यात तथ्य किती माहिती नाही, परंतु आरोप केला जातो की दादानी मग अशा वेळेस लोकांना मॅनेज केलं, भूमी दिल्या, फ्लॅट दिले, प्लॉट दिले. यात तथ्य आहे का? अजिबात नाही. मग आरोप आहे केवळ? केवळ आरोप आहे. दोन गोष्टी असतात. संभाजीराव शिंदे तुम्ही आता मला दिल्या आरोप केला म्हणता, ठीक आहे. मी 1997 साली जेव्हा कोर्टाने जागा घेतली, महापालिकेच्या संपूर्ण जागेवरती महापालिकेने रिझर्वेशन टाकली होती. आणि ते रिझर्वेशन उठवण्यासाठी 1997 साली आम्ही महापालिकेत अर्ज दिला. तर महापालिका काय म्हणली, तर 93 साली ज्या टायमाला ह्यांच्या हातात सत्ता होत्या, 1993 आणि 1995, 2 साली महापालिकेत ठराव झालेले आहेत. मग मी त्या कॉप्या दाखवेन. महापालिकेने जुनी मिलची जागा, संभाजी विद्या मंदिरची जागा महापालिकेने खरेदी करायची व संभाजी विद्यामध्ये द्यायची, असे त्यांचे ठराव आहे. 93चे 95 ठराव आहेत. तेव्हा माझ्या जागाही आमच्या ताब्यात मिळाली नव्हती. 1997 साल्यानंतर महापालिकेची आम्ही तडजोड केली. ऑलरेडी त्यांची शाळा पहिल्यापासून होती आणि त्या शाळेमध्ये गिरणी कामगारांची मुलंच शाळा शिकत होती. 2-3 अँगल आहेत त्याला. महापालिकेच्या संघाने मी ठराव केला, तुम्ही विकत घेणार होता ना, रिझर्वेशन माझे सर्व रिझर्वेशन उठवायचे, आम्ही तुम्हाला 1 लाख फूट जागा देतो आणि त्या बदल्यात तुम्ही रिझर्वेशन उठवायची. लेखी दिलं तसं? लेखी आहे माझ्याकडं. बरं. महापालिकेबरोबर तोंडी असं काय करार नाही, लेखी करार येतो. आणि हा का झाला, तर 1993 साली आणि 1995 साली महापालिकेमध्ये ज्या गोडमंगलांनी ठराव केले होते, मला म्हणायचं आहे, स्वतः शिंदे साहेबांनी मला म्हटलं, तसं असं मला माझ्या म्हटलं शाळा करायची, मला काय नाही, पण ते नाही साहेब म्हटलं, या शाळेमध्ये कामगार मला कधी म्हटलं नाही. आणि कोटे साहेब आणि आम्ही दोघं, आमचे गुरुशिष्य राहतं आमचं, आम्ही दोघं एकाच शाळेत राहिलं आहे. आणि आमच्या जुनमेर कामगारांची मुलं, चाळीतले मुलं त्या शाळेमध्ये शाळा शिकत होती. हा एकच दृष्टिकोन आम्ही जवळ ठेवला आणि मी त्यांना या अग्रीमेंटून दिलं की जुनी मिलच्या जागेचे आरक्षण उडवायचे, मॅनेज करायचा प्रश्नच नाही. म्हणजे हा केवळ आरोप आहे, विरोधकांचा आरोप आहे, त्यात तथ्य नाही आहे. मी कागद दाखवतो, परत दाखवतो. दादा, एकंदरीत जेव्हा आपण 1988ची जाहिरात काढली आणि मला वाटतं वळसंकर साहेबांपासून 1988ची जाहिरात आहे माझ्याकडे, डॉक्टर वळसंकर, केळकर, तुळपुळे, विहार कुलकर्णी, विवेक गळसाशी, सर, ही सगळी लोक की एका कामगारांचा, तमाम कामगारांचं कल्याण होत असेल आणि करजगीसारखा एक कामगार नेता पुढे येत असेल तर त्याला पाठिंबा दिला पाहिजे, ही भावना त्या काळात रुजली. यस. ही लोक निधड्या छातीनं समोर आली. आता ही नाव आहेत 1988ची जाहिरात. करेक्ट करेक्ट. या लोकांकडं, या लोकांच्या प्रतिष्ठेकडे बघून लोकांनी पैसे गुंतवले. कारण प्लॉटच्या बाबतीत आरंभी 685 सभासद आहेत. 782. 685, 782 हे आकडे आहेत. हां. आणि साधारणतः हा लिलाव, लिक्विडिकेशन झालं. 1100 प्लॉट, म्हणजे कोणी 2-2 घेतले, कोणी 1-1 घेतले आणि बँक ऑफ बडोदामध्ये, युको बँकमध्ये खाती काढली. या बाबतीत मोठा आरोप असा होतो की जी काही युको बँकेमध्ये 2,83,00,000 आणि बँक ऑफ बडोदामध्ये 56 लाख अशी लोकांनी गुंतवणूक केली होती. आणि याचा रेट जर काढला, किती 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 म्हणतो, किती? 2,83,00,000 युको बँकेमध्ये आणि बँक ऑफ बडोदामध्ये 56 लाख रुपये.
तर साधारणतः 20 रुपये प्रति फुटानुसार आपण आवाहन केलं की लोकांना, नंतर 10 रुपये आपण भरायला लावले, कारण 2,40,00,000 रुपये आणि त्याच्यानंतर बिल्डरच्या लॉबीनी मोठी वाढून दिली, हायकोर्टाच्या समोर न्यायाधीशासमोर झालं आणि तो 5,05,00,000 त्यांनी बोलल्यानंतर तुम्ही 5,10,00,000 केलेत. बरोबर, करेक्ट, एकदम हा हायकोर्टाच्या समोर झालेला निवाडा होता. करेक्ट. त्याच्यामध्ये बिल्डर लॉबीनी तुमची ही अमाऊंट वाढवण्यासाठी लॉबिंग केलं, त्याच्या मागचे कोण कोण सूत्रधार आहेत हे तुम्हाला माहिती असावे. सर्व सोलापूरची बिल्डर. पण 2,40,00,000ची अमाऊंट वाढली, पर्यायाने 5,10,00,000 रुपयामध्ये तुम्ही तिथं लिलाव बोली मान्य केली. परंतु इथं साधारणतः आपला जर ॲव्हरेज बघितला, कारण ह्याचे लॉट पाडले गेले होते, क्रमांक 1, क्रमांक 2, आणि या लॉटमध्ये जर पहिला लॉट 16 रुपये 54 पैसे, ॲव्हरेजली काही लॉट आहे 14 रुपये 48 पैसे, कोणता 12 रुपये 94 पैसे, तर ही जी अमाऊंट आहे ते 15 रुपये स्क्वेअर फीट या पद्धतीने ही अमाऊंट होते. दादा, मोठा आरोप होतो की तुम्ही यांना वाऱ्यावर सोडलं, याच्यामध्ये अफरातफर झाली, हा मान्य आहे का तुम्हाला आरोप? अजिबात नाही. ह्याबद्दलची सत्य घटना तुम्ही आता मी सांगतोय, आणि केव्हाही या बाबतीत सोलापुरातले जेवढे विधीज्ञ असतील त्याच्यावरती माझ्याकडे यायचं. खरी वस्तुस्थिती काय तुम्हाला कल्पना देतो. जेव्हा डॉक्टर वळसंकर आम्ही जेव्हा लोकांना आव्हान केलं, मुळात आमचं आव्हान एकच होतं की डॉक्टर वळसंकर, तोडपुळे, केळकर, व्याल कुलकर्णी, खडसे ह्या लोकांनी सांगितलं की पैशाला हात लावायचा नाही. आमच्यासमोर एकमत झालं. कारण का आज एक तुमच्या लक्षात राहू द्या की पेपरमधून माझ्यावरती येत की 100 कोटीचा कुमारगिरी भ्रष्टाचार केला, 50 कोटीचा केला. एक मी आज तुम्हाला सांगेन की जे तुमच्या आकडे आहेत आणि कोर्टाच्या आकड्यात का प्रपोशन का, तर सर्व व्यवहार बँक थ्रू आहे. बरोबर. त्यामुळे खोटं म्हणजे काय प्रश्न पडत नाही. लोकांनी 6 ते 7 कोटी 800 जमा केले बँकेत, 5 ते 6 कोटी जमा झाले 800 मध्येच 88 साली. आम्ही ऑक्शनला गेलो कोर्टामध्ये. ऑक्शनला गेल्यानंतर आम्ही कोर्टात ऑक्शन 2,40,00,000 पहिला आम्हाला लॉट मिळाला होता. बरोबर. पण जेव्हा सर्व लोकांनी 5 कोटी 5 लाख, सोलापूरचे सर्व राजकीय लोक त्यात उतरले होते, सोलापूरचे बिल्डर उतरले होते. मी म्हणलो वाढता वाढता मला जुनी मिलच्या जागेमध्ये 1% ही इंटरेस्ट नव्हता. तुमच्या माहिती सांगतो तुम्हाला की फक्त ह्या सोलापूरच्या जुनी मिलच्या कामगारांना त्यांचा पैसा मिळावा. आणि मी ऑक्शनच्या आत जायच्या पहिले सोलापूरच्या या सर्व बिल्डर लॉबीनी, राजकीय लॉबीनी 1,74,00,000 6च्या 6 लॉटचा लिलाव पूर्ण केलेला होता. आणि एवढ्या गेली तर कामगारांचे 4.5 ते 5 कोटी कधीच मिळणार नव्हते. त्यामुळे आम्ही चीफ जस्टिसला बॉम्बे कोर्टामध्ये पहिले त्यांचे जाऊन प्रत्यक्ष हे घेऊन तो लिलाव थांबवला आणि म्हणलं ह्या जागेची किंमत आम्ही वाढवतोय, आम्हाला लिलाव भागीची परमिशन मिळाली. सोलापूरला येऊन ह्या सर्व संघर्ष समिती त्यासाठी स्थापन केली, फक्त कामगार पैसे देण्यासाठी. मग पुन्हा पहिले जुनी बेकार काम संघर्ष समिती होती माझी, आणि मग जेव्हा हे करण्यासाठी व जनहित संघाची पुन्हा दाखल केली आहे यामध्ये बोलले 5 कोटीच्या वरती युको बँकेत जमा झाली. ऑक्शन गेलो 9,36,00,000 सर्व लॉट 5 लॉट बोलले आम्ही, आणि 1 लॉट हा कोंड्याल म्हणजे कोठे जावे त्यांनी घेतला. 6 लॉटची लिलाव झाला. नियमाप्रमाणे 25% रक्कम भरायची होती. युको बँकेतून डायरेक्ट आमच्या नावाने एक पैसा न घेता त्या प्रत्येक व्यक्तीने आपल्या खात्यातून कोर्टाला पैसे पाठवायचे. म्हणजे 2,56,62,000. मी काय सांगतो, 2,56,62,000 ही तिथं जमा झाली. बाकी रकमेचे आम्ही डीडी काढले, पण ते डीडी काय म्हणले पुन्हा आपले 3 महिने टाईम आहे पुन्हा करू. थांबवलं डीडी आम्ही काढायचं. आणि जेव्हा आम्ही पैसे भरल्यानंतर झाला, पण जेव्हा पैसे भरल्यानंतर या राजकीय लोकांनी, या बिल्डर लोकांनी सोलापुरामध्ये षडयंत्र चाललं. सोलापूर त्यावेळेचे महापालिकेचे आयुक्त दाते यांना हाताला धरलं आणि पेपरमध्ये जाहिरात दिली आरक्षण त्या जागेवरती. सदर जुनी मिल जागेवरती प्रचंड आरक्षण आहेत. जुनी मिल जागेचे पैसे भरणार लोकांनी पैसे भरत नाही तर त्यांचे पैसे बुडतील. ह्या एकाच महापालिकेच्या जाहिरातीमुळे
लोकांनी पैसे विड्रॉ केले. लोकांनी युको बँकेत भरलेले सर्व पैसे काढून घेतले. तुमच्या माहिती सांगतो तुम्हाला, हायकोर्टामध्ये लिलावाच्या कंडिशनप्रमाणे जर मुलं लोक 3 महिन्यात जर नाही भरली तर भरलेले 2,56,00,000 जप्त भीती लागण्याचा आम्ही प्रयत्न केला, पण पैसा जमा होऊ शकला नाही. आणि आज मी तुम्हाला सांगतो, चला आमचे पैसे जप्त झाले. आमचे पैसे जप्त झाल्यानंतर हे अजून कोणाला माहीत नाही, मी आज तुम्हाला डिक्लेअर करतोय, हे माझ्यापाशी कोर्टाचे ऑर्डर्स आहेत. एका बाजूला 600-700 लोकांनी भरलेले पैसे जप्त झाले. कोणासाठी? ह्या 10,000 कामगारांना पैसे म्हणून देण्यासाठी. ह्या त्या कामगारांना पैसा मिळणार नाहीच नाही, पण आहे ते जप्त झाले. अशा परिस्थितीमध्ये मला हायकोर्टाच्या 2 सॉलिसिटरनी अशी आयडिया दिली की तुम्ही हायकोर्ट रिट दाखल करा संघर्ष समिती नावानं, की जे जप्त झालेले पैसे आहेत ते कामगारांना वाटा. त्या पद्धतीने मी 1991 साली हायकोर्टात रिट दाखल केला. आणि जे पैसे मी भरलेले पैसे आहेत, संघर्ष समिती बोलता मीच होतो, आणि मी रिट दाखल केलं कोर्टामध्ये की माझे भरलेले पैसे हे कामगार वाटप करण्याचे आहेत. आणि त्यामुळे जो जप्त झालेला पैसा होता तो कामगारांना वाटला गेला. ऐका समजा येतं काय, पैसा वाटला गेला, एक ध्येय पूर्ण झालं. जिद्द कोणची? 700 लोकांचा जर पैसा बुडालेला आहे, पण तो माझ्या 16 कामगारांना मिळावा हे मी पूर्ण केलं. आणि मग मनात शंका राहिली, एक जिद्द चढवलं. या ज्या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवून त्या लोकांना मग आम्ही डॉक्टर वळसन भरलो. मग 93 आमची मीटिंग झाली. कुमार, आता ह्या प्रचंड गोंधळ चालला, लोकांचा उद्रेक होऊ लागला, पूर्ण जाऊ दिली, तू आता पैसे काही कर, आपले पैसे तर परत मिळणार, पैसे परत. लोक जे पैसे भरले होते ते पैसे परत मागू लागले, पैसे परत देऊ शकत नव्हतो. 1990 ते 1996 6 वर्ष मी वेड्यासारखा बॉम्बे हायकोर्टात फिरत होतो. हायकोर्टामध्ये 145 रिटपर्यंत फाईल केले मी हायकोर्टामध्ये. आणि शेवटीला बॉम्बेचा एक मोठा उद्योगपती मला म्हणतो ना, पवार साहेबांचे उपकार मी कधी विसरू शकत नाही. त्यांच्या हस्तकामुळे एक उद्योगपतींनी आम्हाला पैसे मान्य केलं. हायकोर्टामध्ये आम्ही ऑर्डर पैसे भरायला ठरवले. हायकोर्टामध्ये त्या पण सावकारांना ज्या सावकाराला पैसे त्यांनी म्हणलं का आम्ही भरतो पैसे, पण आम्हाला गॅरंटी काय? म्हणलं माझ्या ज्या लोकांनी जेवढे पैसे कोर्टात भरलेले आहेत, जेवढे पैसे आमचे तिथे जमा आहेत तेवढे आम्हाला जागा द्या. एक तर आम्ही तुमचे भरले व्याजात पैसे देऊ. त्यांनी मला 36% व्याजाने पैसे दिले, रायटिंगमध्ये आहेत. 36% व्याजाने पैसा घेऊन मी भरला. आणि एक पैसे जप्त झाल्यानंतर 7 वर्षांनी मी माझ्या हायकोर्टात ऑर्डर पूर्ण करून घेतली. आणि पूर्ण 98 साली माझ्या हातात ऑर्डर आली. ऑर्डर आल्या पहिले एक काम केलं असेल की ही जुनी मिलची मिल जाऊन खड्डे पडलेले होते, जागा लेवल करणे, सफाई करणे, ड्रेन लाईन प्लॉटिंग करणे, ह्या सर्व म्हणलं मूळ सभासदांनी गुंतवलेले 2,56,00,000 तर त्या लोकांना खरं म्हणजे 65 एकर 23 गुंठे प्लॉट क्रमांक 1 ची जागा 2,56,00,000, पण तो लॉट 5,10,00,000 घेतला एक. त्यामध्ये 2,56,00,000 फक्त आमचे आहेत. मग सभासदांकडनं तुम्ही प्लॉट देण्यासाठी ही जर वस्तुस्थिती मांडली असती, मांडली ना, मग काय झालं? त्यांना मिळाले नाहीत ना अजून? कोण मध्ये मिळाले नाहीत? आज 450 लोकांनी घरं बांधलेली आहेत आणि सर्व लोकांना मायाजवळ सर्व लोक दिलेले आहेत. झाले काय? ज्या सावर पैसे घेतो त्यांना पैसे द्यायचं होतं, आम्हाला शिट्ट्याकडे द्यायचं होतं. महापालिकेमध्ये रिझर्वेशन टाकलं जागेवरती, तिकडे व्याज वाढवलं आलं. आज 98 साली आम्ही 10 सोसायट्या स्थापन केल्या. 10 सोसायट्याला प्रत्येक सोसायटी त्यांच्या 1.5 लाखाची प्लॉट अलॉटमेंट केली, त्याचे प्लॉट दिलेले आहेत. पण बरेच लाभार्थी नाही आहे त्याच्यामध्ये, ज्यांना मूळ पैसे भरलेत. त्या काळात भलेही त्यांनी 20,000 30,000 भरले असतील. आज बरेच लोक, एक मिनिट मी तुम्हालाच देतो, काही लोकांनी मंगळसूत्र विकलं असा आरोप केला जातो, काही विधवा आहेत. आज ह्या माध्यमातून आपण आलोय, मी हे काम तुमच्यावर सोपवतो, तुम्ही यायचं ना सर्वांना घेऊन, मी त्यांना द्यायचं बदली. कारण असा आरोप केला जातो की उमा गृहनिर्माण सहकारी संस्था आपण काढली, आता तिथं या सदस्यापैकी साधारणतः 150 ते 200 लोकांना आपण दिलेत आणि सदस्य नसणारे 50 पेक्षा जास्त लोक आहेत असा आरोप केला जातो. त्यात काय म्हणतो ना, हे सर्व खोटे आरोप करणं एक लक्षात होते. तुमची जागा आहे, तुम्ही जागा त्यांना विकली, तो माझा होऊ शकत नाही, तो तुमचा प्रश्न आहे. मी जुनी मिलच्या जागेमध्ये 1988 साली बँकेच्याने पैसे भरलेत, त्यांची भावना काय झाली आता त्या लोकांची. आम्ही आमच्या पद्धतीने आज महापालिकेमध्ये अजून म्हणजे हे नवीन जे मेंबर नसणारे लोक तिथं घुसले तर मूळच्या मेंबर लोकांनी यांना विकलं असं म्हणायचं तो तुम्हाला? यात डॉक्युमेंटरी आहेत. कारण
तेव्हा पैसे न भरलेले बरेच लोक आहेत, म्हणजे बरेच नावं घेता येतील मी आज याच्यामध्ये, तो सांगतो काही विषय तुम्हाला. नाही. आणि असा आरोप केला जातो की उमा गृहनिर्माण संस्थेमध्ये अजिबात नाही. जागा देत असताना बांधकाम आमच्याकडनं करून घेण्यात यावं अशी अट तुमची असते. एक दोन गोष्टी असतात, तेच म्हणतो तुम्हाला. हीच आज महत्वाची. 1 लाख फूट तुम्हाला जागा दिली संस्थेला. आज तुम्ही जे वर्णन केलं ती जागा असते 65 एकर 23 गुंठे जागेपैकी डीपी रोडच्या बाधित 9 एकर जागा आहे. 2.2 एकर जागा एमईसी बोर्डाच्या अंडरमध्ये आहे. 2.25 एकर जागा समाज विद्यामंदिरात दिलेली. 16 एकर जागा त्यातून काढा. ते साधारणतः एक 50 एकर 50 एकर जागा नाही. 2,56,00,000 ह्या सर्व लोकांचे आहेत आणि 2,54,00,000 सावकाराचे आहेत. 98 साली ज्यांनी पैसे दिले होते त्यांची जागा वेळी करून दिली आणि ज्यांनी कोर्टात डायरेक्ट पैसे भरले त्यांनी जागा दिली. याच आज 5,10,00,000ची जागा असताना 2,56,00,000 भाषणाचं फक्त आपले. दादा, हे सगळं असं असताना तुम्ही जे सांगताय ते काही प्रमाणामध्ये पटतंय लोकांना. असं असताना या तुमच्या महाघोटाळ्याच्या विषयी सेनगावकर साहेबांना SITची स्वतंत्र स्थापना आपल्या या सगळ्या घोटाळ्याची चौकशी करावी म्हणून आम आदमी पार्टीने केली आहे. यात किती तथ्य आहे? कवडीचंही तथ्य त्यात नाही आहे. कवडीचंही. कारण का, जर आम आदमी पार्टी आमच्याकडे यायला पाहिजे, इथं विचारलं पाहिजे, बोलायला पाहिजे. आम आदमी पार्टी कोण आहे? चंदूबाई धेडे हे काही लोक असे आहेत की ज्यांना फक्त उद्योग करायचा, उपयोग करायचा सवय असते. आता समजा यातले काही लोक असे आहेत, तुम्हाला 2,000 फूट जागा आहे, 30 रुपये जागा दिली, तुम्ही 40,000 भरलेले आहेत, बाकी पैसे भरायचे नाहीत. आणि तुम्ही जर म्हणजे आता भरतून जागा देत तर तुम्ही देऊ शकता का? नाही देऊ शकत. ज्यांनी 88 साली ऑप्शनच्या पहिले ज्यांनी पैसे भरलेले आहेत त्यांना जागा देतो मी. आणि तुम्ही जेवढी जागा भरलेली आहे 1988च्या अगोदर ज्यांनी पैसे भरले त्या सर्वांना तंतोतंत जागा देऊन झाल्यात. 100% याचा तर एकही असं सुटलेला नाहीये. तुम्ही माझ्याकडे उद्या पैसे येऊ शकता आणि त्या लोकांना घेऊन आरोप करणं बघा कोणाला थांबू शकत नाही. आरोप करणं त्यांचा तो शेत आहे आणि प्रामाणिकपणे काम करणं. आज या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही माझे घेता एक चांगलंच आहे. मी आज तुम्हालाच एक चॅनल त्यांचं प्रतिनिधित्व देतो तुम्हाला. तुम्ही उद्याच त्या लोकांना माझ्या ऑफिसमध्ये यायचं, मी द्यायला तयार आहे त्यांना. का तर जेव्हा माझ्या आध्यात्मिक संस्कारच माझ्यावर असतील काय करायचं. नाही दादा, असं सांगितलं जातं की 1988 पर्यंत तुमची प्रामाणिकपणे तळमळ होती कामगाराला न्याय देण्याबद्दल. 88 नंतर दादा बदलले आत्ताही. आणि माझ्या असा आरोप केला जातो. 88 नंतर दादा बदलले. एवढी मोठी जमीन, करोडो रुपयांचा व्यवहार, कोणेकेकाळी काही पैसा नसणाऱ्या माणसाची इतकी भयंकर भरभराट झाली प्रचंड, यातनं बराच गोलमाल झाला असा आरोप केला जातो. येतो बघा. मला सांगा, अजूनही मी माझ्या वडिलांनी घेतलेल्या त्या जागेत राहतोय. जुन्या जागेत कधी राहत नाही मी. माझ्या आजोबाची 60-70 कॅरेट जमीन होती. NTPC गेली, प्रचंड किंमत वाढली. मी मला काय आहे आता दिसतो मी असा, माझ्या सर्व बँके अकाउंट पाहायचे, कुमार किती कर्ज बुडाल तेव्हा दिसेल तुम्हाला. लोकांना बाहेर दिसतं तर मला काय देणेघेणं नाही आहे. वस्तुस्थिती तशी नाहीये, मला हे केवळ आरोप आहेत. मला ते देणेघेणं नाही आहे. पण लोक कितीही बरडले, मी माझं चांगलं काम सोडणार नाही. आज एवढं सांगेन ह्या शिक्षकाने, ज्या लोकांनी 88 साली पैसे भरलेले आहेत अशी एकही व्यक्ती दाखवा मला, मी दाखव त्याला टाकून दिलेले आहेत. हां, महापालिकेच्या स्वार्थी राजकीय अधिकारी पुढाऱ्यामुळं अजून जागेवरती 40% जागेवरती रिजर्वेशन आहे, मला ते काम करता येत नाही. ही वस्तुस्थिती आहे. दादा, एक असा आरोप केला जातो की महाराष्ट्रातली ही अशी एकमेव घटना आहे की संघर्ष समितीच्या नावाने तुम्ही तो लढा उभारला, जमीन ताब्यात आली तुमच्या, लिक्विडेशन झालं, कोर्टाचे रिसिव्हर नेमल्या गेले, सगळं कायदेशीररित्या पूर्ण झालं. त्याच्यानंतर उमा गृहनिर्माण संस्था हे तुमचं दुसरं अपत्य. पण संघर्ष समितीच्या मार्फत तुम्ही उमा गृहनिर्माणला एक पत्र लिहिलं की संघर्ष समितीला बांधकाम होत नाही वगैरे वगैरे, आणि उमा गृहनिर्माणनी होकार दिला की आम्ही करायला तयार आहोत. आणि दोन्ही संस्थेचे चेअरमन तुम्ही एकमेव आहात. म्हणून म्हणतो ना, हे म्हणजे उजव्या हाताने डाव्या हाताला दिलेला आदेश आहे. एक लक्षात होऊ द्या. अजूनही म्हणतो नाही अर्धवट. अजून काय, हायकोर्टामध्ये बघा, हायकोर्ट वेळा नाही, कोर्ट ऑर्डर वेळा नसतात. ज्या लोकांना ह्याच्यावर काय माहितीच नाही आहे, जुनी मिल बेकार कामगार संघर्ष समितीने कामगारांसाठी देण्यासाठी एक चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन केला.
त्या ट्रस्टचा कधीच कोण जाग्याचा उद्देश नाही. अथवा 88 पैसे गोळा केले, ट्रस्टच्या नावानं कधी एक पैसा जमा केला नाही का? ही मंडळी होती, ट्रस्टने केलंच नाही. तो पैसे तो व्यक्ती डायरेक्ट कोर्ट, एक योजना सांगतो तुम्हाला, जेव्हा कोर्टात आमचे पैसे जप्त झाले, आज तुम्हाला 7 कोटी कर्ज देऊ लागलात, तुम्ही चॅरिटेबल काम करत नाही. मग त्या व्यक्तीने एका कंडिशन दिलं की बाबा चॅरिटी केल्यानंतर मला पैसा कसा परत येणार, का तर 10,000 कामगार सभासद होतील त्यामध्ये. याच्यामध्ये मुठ्ठा या बिल्डरचं पण नाव घेतलं जातं, त्यांचं तुमचं 70-30 असं वेगवेगळे पर्सेंटेज काय असं सांगण्यात येतं. दादा, दिनांक 7 फेब्रुवारी 1998चं एक पत्र आहे तुमचं, आहे ना, संघर्ष समितीचं. दुसऱ्या समितीचे उमा सहकारीचे पण चेअरमन तुम्हीच मीच आहे. हे दोन्ही Yes, पत्र. हा. म्हणजे एक व्यक्ती 2 ठिकाणी आहे, तोच व्यक्ती एका ठिकाणी म्हणतो हे मी काम करू शकत नाही, तोच व्यक्ती दुसऱ्या संघटनेच्या टायटल खाली मी करायला तयार आहे. 2 गोष्टी आहेत. नाही 2 गोष्टी हा आहेत. विरोधाभास नाही. नाही ना, म्हणतो तुम्हाला, उमा ग्रहण संस्था ही संघर्ष समितीची नॉमिनी आहे. तुम्ही अजून हो, नॉमिनी म्हणून तीच ऑर्डर. तीच म्हणतो ना की ज्यांनी कोर्टामध्ये पैसे दिले 98 साली, त्यांचे त्याच वेळेला पैसे जागा डिस्ट्रीब्यूट. याच्यावरती नॉमिनी करण्याचा उद्देश असा आहे तुमचा, आरोप आहे विरोधकांचा, की तुम्हाला धर्मादा आयुक्ताच्या कचाटेतून किंवा त्यांच्या नियमावलीमधून कुठंतरी मुक्त व्हायचं होतं, नियंत्रण मुक्त व्हायचं होतं, म्हणून नॉमिनी तुम्ही उमा गृहनिर्माणला केलं. नाही, तिथे धर्मादा आयुक्ताचा नियंत्रण नव्हतं. दोन गोष्टी असतात. मूळ 88 साली पैसा धर्मादाय भरला नाही तर तो पुन्हा 98 साली करायचा प्रश्न येतो कुठं? जर धर्मादाय करायचा मग समजा नाही, संघर्ष समितीचं रजिस्टर्ड ट्रस्ट आहे, पण धर्मादा आयुक्ताचं नियंत्रण शेवटपर्यंत राहणार पण ट्रस्ट म्हणून. नाही, एक मिनिट, मी इथंच करतो. संघर्ष समितीच्या कुठल्याही अकाउंटवर 5 पैसे भरले नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. ही तर कसोटी कायद्यातली गोष्ट आहे जुनी. मग आता बघा, 88 साली संघर्ष समिती काढली आम्ही, मग संघटनेच्या अकाउंटला पैसे भरून घेतले असते ना. तुमच्या मनात तथ्य केव्हा आहे कायदेशीर? जर संघर्ष समितीचं आणि एक असेल तर संघर्ष समिती हे कामगारांना पैसे देण्यासाठी कामगार समिती चॅरिटेबल ट्रस्ट. एक 88 सालीच जर पैसे संघर्ष समितीच्या नावाने कुठलाही पैसा जमा केलेला नाही, अकाउंटला 0 आहे त्या अकाउंटला नाहीच आहे आमच्या. तुम्ही पैसे देताना, आज सांगतो, तुम्ही पैसे दिले 30,000 तुमच्या नावाने डायरेक्ट कोर्टामध्ये डीडी. हे कुमार करजगी एकटा नाही तर मला मदत करणाऱ्या ह्या सर्व बुद्धिमान लोकांनी अशी योजना तयार केली की डायरेक्ट पैसे त्यांच्या अकाउंट टू त्यांच्या नावाने डायरेक्ट कोर्टामध्ये. त्यामुळे मी कोणालाही जागा दिली नाही असं मला कोण अधिकार होऊ शकत नाही, कारण का इंडिव्हिज्युअल व्यक्ती माझ्यावर केस करू शकेल, का तर त्यांचा पैसा डायरेक्ट तो गेलेला आहे. आणि डायरेक्ट म्हणजे 98 साली मी जेवढे पैसे गेले तेवढ्या सर्वांना दाखवून त्यांच्या ताब्यात देऊन टाकलेले आहे. फक्त महापालिकेमुळं ज्यांच्या बघा पैसे भरले लोकांना चूक नाही, आता ते म्हणतात ना वेळ जातो त्यांचा समज तसं. हेच म्हणतो ना, कुमार करजगीला बदनाम करण्यासाठी जे राजकीय लोकांचे षडयंत्र केलं त्याला माझे हे लोक बिचारे हे. आणि तुम्ही एकटे जबाबदार नाहीत. आरोप करणारे लोक म्हणतात की कुमार करजगी एकटे नाहीयेत, त्यांना पुढे केलं गेलं, त्यांच्या मागे अनेक लोक आहेत ज्यांनी घोटाळा केला. कोणी नाही या प्रकरणामध्ये. मी म्हणतो ना, या प्रकरणामध्ये लाल नाही पैसा सुद्धा कधी घोटाळा होऊ शकणार नाही. कारण का, ज्या लोकांनी, एक विचार करा, ज्या लोकांनी आम्हाला पैसे डायरेक्ट कोर्टात भरले, ना संघर्ष समितीला दिले, ना उमा ग्रहण संस्थेला दिले, ना कुमार करजगीला दिले, सर्व लोकांनी पैसा दिला तो त्यांच्या स्वतःच्या सेव्हिंग अकाउंटवरती, आणि त्यांच्या सेव्हिंग अकाउंट बँकेने डायरेक्ट डीडीन कोर्ट योजना काढला. दादा, एवढी ट्रान्सपरन्सी तुम्ही सांगताय, असं असताना विरोधक काय, बरेच लोक काय, सामान्य नागरिक काय, असं हा आरोप करतात की कामगारांना देशोधडीला लावलं, असे आरोप करतात. एक मी सांगतो तुम्हाला, म्हणून म्हणतो ना, माझ्या 1100 सभासद आहेत. 1100 गेल्या 20 वर्षापासून फक्त 8 ते 10 लोक माझ्यावरती कमीत कमी 500 अंक लिहिले असतील, माझ्यावरती पर्सेंटेज देतात. मी आता ही बातमी आहे तुमच्याच याची आहे, तुमचाच एक भाग आहे. नाही म्हणतो ना, ज्या सावकारांना आम्ही पैसे घेतले होते त्यांची अग्रीमेंट आहे, आणि ते त्याला केस मी केलेले आहे. दादा, बऱ्याच लोकांची फसवणूक झालेली. दादा, एक फ्लॅट किंवा 2-2 लोकांना विकला गेला, आणि ह्याच्या विरुद्ध केस मी दाखल केल्या कोर्टामध्ये. आयुष्य संपतं लोकांचं पैसे हे करून. तुमच्या माहिती सांगतो तुम्हाला, ही केस कोण दाखल केली? कुमारने दाखल केल्या मंत्री विरुद्ध. का? यामध्ये आज सोलापूर महापालिकेचे काळम पाटील कमिशनर, सोलापूरची EDDP, नगर रचना, बांधकाम खाते,
हे सर्व दोषी आहे त्यामध्ये. या सर्वांनी केसेस करणार आहे. यांना पत्र दिलेले आहेत. सोलापूरच्या 72 कोटी रुपये लोकांचे गेलेले आहेत. दादा असे बरेच लोक आहेत आणि अशाच प्रकारच्या घटना नाही. मंत्री चांडक किंवा अशा प्रकारचे वॉटर फ्रंटला सुद्धा झालेल्या आहेत. त्यांचं नेतृत्व मी करलोय. यांना न्याय देणार तुम्ही? मी नेतृत्व करलोय त्यांचं. ह्यांच्या मीच केस दाखल करू यांच्या बाजूनं. आज बघा तुम्ही हेच काढले. हे काय काढलेलं मंत्रीच्या अगेन्स्ट? हे तुमच्याच याचा उमानगरीच्या तिथलं एक तेच या माणसाने काय केलं असेल, संघात काय घटना घडली असेल यामध्ये. 2 कोटी जे 88,000 लोक दिले चालले गोंधळ, 72 कोटी या माणसाने गोळा केले. काय केले माहिती आहे? महापालिकेच्या अधिकाऱ्यांना 50 ते 60 लाखाची लाच देऊन आमच्या जागेचं बेकायदेशीर त्यांच्या नाव लावून घेतलं. ते अधिकारी कोण आहेत त्यांना प्रतिवादी केलंय तुम्ही? केलंय. मी आता तुम्हाला दाखवून टाकेन की या लोकांनी सोलापूर महापालिकेच्या भ्रष्ट अधिकारी लोकांनी राजकीय लोकांशी संबंध ठेवून जुनी मिल जागेच्या बाबतीमध्ये जे षडयंत्र रचलं, हायकोर्टाने का तर ही महापालिका इथले अधिकारी एवढे मस्तबल आहेत की न्याय देवतेला सुद्धा त्यांनी कचऱ्यात टाकून टाकलेलं आहे. काय केलेलं आहे? हायकोर्टाने उमाग्रहण संस्थेचं नाव दाखल सांगितलं. आम्ही गेलो कॉर्पोरेशनला, टॅक्स सर्व पैसे भरले. कोर्टाला म्हटलं पुन्हा पत्र दिलं ह्यांना देऊ द्या का. कोर्टाने म्हटलं उमा संस्थेच्या देलाला कोर्टाने ऑर्डर दिलेली आहे. म्हणजे टॅक्स पेंडिंग नाहीये तुमच्याकडनं महानगरपालिकेचं? हो, उलटे माझ्यापेक्षा महापालिका जास्त आहेत. तुमचे सरप्लस आहे त्यांच्याकडे? सरप्लस आहे त्यांच्याकडे. पण महापालिकेने या मंत्रीला हे जे कोट्यावधी रुपये खाऊन त्यांच्या नावाने खोटे डॉक्युमेंट्स करून दिले जागा, त्या अधिकारी त्यांनी 120 कोटी LICचं कर्ज काढलं आणि माझ्या सोलापूरच्या लोकांना फसवणूक केली. याच्या विरोधात मी हायकोर्टात केस दाखल केलेलं आहे. मीच फार चांगला एक वेगळा पैलू या निमित्ताने तुमच्याबद्दलची जे गैरसमज होती ती आज खरंच सोलापूरकरांना कळलेली आहे. कारण या बाबतीत बरेच आणि यासारखे अनेक वॉटरफ्रंटला अनेक केसेस आहेत. एका लेडीजची तक्रार आर्थिक शाखेकडे नोंदली होती की त्या लेडीजचा नवरा हा शेख नावाची महिला आहे, नवरा दुबईमध्ये आहे मी आणि अस्तित्वात नसणाऱ्या मजल्यावरती तिला फ्लॅट दिला. तर एवढी फसवणूक, लोक एक पैसा जमा करतात, आयुष्याची पुंजी असते, निवारा ही मूलभूत गरज आहे आणि अशा वेळेस फसवणूक होते. मला वाटतं यासाठी फार मोठा संघर्ष तुम्हाला करावा लागणार आहे. करवलेलो आहे. आणि ह्याला करणे कोण आहेत? परवाशी सांगतो, ह्याला करणे सोलापूरच्या महापालिकेतले अधिकारी व पदाधिकारी आहेत. नाही, यांच्या विरोधात कारवाई झाली पाहिजे. तेच करून राहिलं होतं. आणि तेवढ्यासाठीच 9 ऑगस्ट पासून यांच्या विरोधात जे आता तुम्ही माझ्या विरोधात प्रश्न काढलेत, जाहीररित्या माझ्या विरोधातला एकही आरोप सिद्ध करून दाखवावा. एकही आरोप. कारण का, जर माझ्या रक्तातच जर गरिबाचं काम करायचं असेल, मी माझ्या प्रॉपर्टी आज सोलापुरामध्ये मी ज्या ठिकाणी शाळा काढतोय माझी, तिथे मी शॉपिंग काढलं असतं तर मला पैसे मिळत नाहीत का? मी शाळा काढली आणि कोण डोनेशन नाही घेता आणि माझी शाळा आज महाराष्ट्रामध्ये नंबर शाळा काढली जाते. इंजिनिअरिंग कॉलेज काढलं माझ्या मुलांवरती, मी माझी जागा विकत घेतलेली, बक्षीस देऊन टाकल्या संस्थेला. 2 गोष्टी असतात. मला या सोलापूरबद्दल प्रेम आहे. या तुमच्या आजच्या कार्यानिमित्त मला एक संधी मिळाली. आरोपांना उत्तर देण्याची संधी मिळाली. वस्तुस्थिती काय होती, त्या आरोपामध्ये तथ्य पण किती आता होते? मी एक विनंती करीन तुम्हाला की आपण या वृत्तदर्पणच्या टॉक शोच्या माध्यमातून आज आपण जनतेपर्यंत बोलतोय. पण खरोखर सांगतो, गेल्या 15 ते 20 वर्षामध्ये या स्वार्थी राजकीय लोकांनी या जुनी मिलचं काम होऊ नये, ज्या लोकांना तुम्ही म्हणता, ज्या लोकांना म्हटलं नाही का, आताही मी प्रामाणिकपणे सांगेन तुम्हाला की त्या लोकांना मी त्याच वेळेला त्यांच्या जागा देऊन टाकलेल्या आहेत. त्या जागेवरती रेझोल्यूशन आणून ठेवलेलं आहे. याला कारण फक्त महापालिका. आणि मी हे कितीही केले, मी रागायला काहीत नाही. ज्या लोकांनी मला पैसा जमा केले त्यांच्यामुळेच मी गरीब कामगारांना पैसा देऊ शकलो. कामगाराच्या देणी संदर्भात सुद्धा बरेच आरोप लावले जातात की आपण एका सत्याग्रही, मला वाटतं उपोषण चालू होतं 1988च्या वेळेस कामगारांचं, आणि तेव्हा आपण बोललो होता की यातनं निर्माण होणारा निधी, अतिरिक्त राहणारा निधी वृद्धाश्रम, निराधार आश्रम, कामगारांच्या कल्याणासाठी वापरू आपण. PFची थकीत देण्यापासून ते सगळ्याच गोष्टी. आणि मग बँक ऑफ बडोदामधून PNBमध्ये
त्याचं डायव्हर्जन झालं, 1 कोटी समथिंग अमाऊंट होती आणि 10 लाख रुपयाचं देणं चुकतं झालं, उरलेला पैसा परत गेला. आजही तो पंजाब नॅशनल बँकेमध्ये आहे असं सांगण्यात येतं. यात तथ्य किती आहे? दोन सांगतो क्वेश्चन की गव्हर्नमेंटचा जो पैसा असतो पीएफच्या अकाउंटमध्ये पैसा अजून आहे, तो पैसा गव्हर्नमेंटच्या जो पैशाचे डॉक्युमेंट्स जळवत नाहीत. आता बघ कामगार पैसे आहेत, तुमचा कामगार पैसा मिळतोय, पण तुमची भाऊ मागती तर वारसदार मेला का? वारसदार हा प्रूव्ह करू शकले नाहीत म्हणून तो नाही प्रूव्ह नाही, भांडण झाली काय वारसदार. बहीण म्हणते मला पाहिजे, भाऊ म्हणतो मला पाहिजे, असा जो पैसा इंडिकेशन पडला आणि जोपर्यंत क्लॅरिटी येत नसते त्यामध्ये तोपर्यंत तो पैसा त्या कामा मिळत नाही. आता रिझर्व्ह फंडात तो पैसा पडू नये ते आणण्याच दादा त्या सभेमध्ये आपण एक वक्तव्य केलं होतं की मी भीक मागून खाईल, संन्यास घेईल, पण कामगाराशी गद्दारी करणार नाही. दाखवायचे अजूनही तेच आहे. मी कामगाराच्या नावाखाली कुठलीही वर्गणी गोळा केलेली नाही. पहिली गोष्ट, कामगाराला फसवलं नाही. एक कामगारांच्या नावाखाली कुठलीही वर्गणी गोळा केलेली नाही. अजून कामगारांचा कुठलाही 5 पैसे आमच्याकडे आलेले नाहीत. पण तरी एक घोषणा केली होती, ज्या लोकांनी मला 13 वर्ष सत्ता करण्याची मदत केलेली आहे त्या 100 लोकांना मी घर फुकट म्हणून देणार आहे. बरं, जे अन्यायग्रस्त कामगार असतील त्यांच्याशी लाईव्ह टॉक शो मध्ये तुम्ही चर्चा करायला तयार आहात की ज्यांना प्लॉट मिळाले नाहीत किंवा तुम्ही जो दावा करताय 100% ताल ठोके की मी स्वच्छ आहे, येस, आरोप करणारे फक्त निराधार आहेत, येस, आणि ज्यांना प्लॉट मिळाले नाहीत त्या काळातले ह्या लोकांशी परत एक टॉक शो करायची तुमची हिंमत आहे? 100%. पण एक टॉक शो करायच्या पहिले कायद्याचा अभ्यास असताना तुमच्याकडे माणसं यायची, कागदपत्र पाहायची. बरोबर आहे, ठीक आहे ना, हरकत नाही. बघा आरोप तर आता 20 वर्ष चालेल बाहेर चाललेत. नाही, पुराव्यावर आधारित असतील तर त्या आरोपाला सिद्धता प्राप्त होते. एक दाखवायचं, तोंडी बोलण्याला अर्थ नाही. मला हे सांगेन मी तुम्हाला, माझ्या जुन्या जागेसाठी ज्या लोकांनी पैसे भरले आहेत त्यांनाही विनंती करेन, त्यांना सांगेन की बाबांनो, कुमार करजगेनं 88 साली ज्या माझ्या मदत करणं या लोकांच्या साक्षीने शब्द दिला होता, आत्ताही ह्या घटकेला सुद्धा आज तुम्हाला सांगतो लोक मला पैसे दिले. 88, मी एक साधा प्रश्न समजायला विचारतो, 88ला पैसे भरले, कोण पैसे दिले नाही? तो 88, 98, 10 वर्षे मी हायकोर्ट येण्याचा फिरत होतो. एक लाल पैसा तर कोणत्या व्यक्तीने दिलाय का मला? एक लाल पैसा ज्या गृहनिर्माण संस्था आपण स्थापन केल्या त्यातील सभासदांमध्ये असंतोष खतखततोय. 2 गोष्टी असतात, असंतोष खतखत नाही, खतखताला लावलेलं गेलेलं आहे. म्हणजे ह्याला कोणीतरी फीडबॅक करताय 100%. आणि त्याची चूक नाही, कारण का ही जागा लक्षात 98 आमच्या ताब्यात आली. महापालिका आम्ही 97 साली रायटिंग लिहून दिलं, जर जागा क्लिअर केल्या असत्या, अद्याप ही महापालिका केली नाही अजून, तर आठवले. विचार करा, एका बाजूने हे लोक या विरोधात कोर्टात नाही गेला तुम्ही महापालिकेच्या या क्लिअरिंग न करण्याबद्दल? तुम्ही टॅक्स भरायला तयार आहेत? माझ्याकडे सर्व डॉक्युमेंट्स आहेत. महापालिकेला 21/5/2005 ठराव क्रमांक 83, विषय क्रमांक 83 मी लिहून घेतो. का तोंडपाठ काय आहेत ती घोकमपट्टी हा विषयात आहे. 21/5/2005 विषय क्रमांक 83, ठराव क्रमांक 83 यामध्ये संपूर्ण ठरला असताना सुद्धा तो ठराव महापालिकेच्या पदाधिकारी मिळून बघा अद्यापही तो गायब करून ठेवलेला आहे. त्याची कुठेच नाही, प्रत पण मिळत नाही. माझ्यावर प्रत आहे की बर, ती प्रत ते अधिकारी, एक लेडीज अधिकारी होती EDDP, काय झालं अधिकारी माहित आहे तुम्हाला? पासपोर्टच करतो इथं आलं. त्या लेडीज अधिकाऱ्याला रात्री 1 वाजता जाऊन चौकीत बसवलं गेलं. एका महापालिकेच्या एका ऑफिसरला. कारण का तर त्या आधी त्यांनी महाराष्ट्र सरकारला तो पाठवत सचिवाला पाठवत असो आरोपमध्ये ह्यांनी केलेल्या सर्व भानगडी त्यांनी त्यात लिहिल्या होत्या. तो तिचा गुन्हा ठरला. तोचा गुन्हा ठरला आणि रात्रीच्याला 1 वाजता त्याला चौकीत बसवलं गेलं एका लेडीज अधिकाऱ्याला. म्हणजे तिने प्रामाणिकपणे कर्तव्य केलं, ही शिक्षा तिला. मग त्या टायमाला श्रीनिवास साहेब कमिशनर होते, त्यांनी मला बोलवलं की ऐसा ऐसे हो गए. त्यावेळेला त्यांनी ती कॉपी माहिती दिलेली आहे, जी पाठवायची कॉपी. आज तुम्हाला ते लोक म्हणजे माझ्या पैसेभर लोकांच्या सुद्धा त्या डोळ्यात अंजन पडेल. हरकत नाही ना, तुम्ही हे पुरावे दाखवत. कदाचित त्यांचा गैरसमज असेल, गैरसमज नाही, किंवा कोणीतरी सांगून दिलं असेल. मी माझ्या लोकांना नाव ठेवू शकत नाही. विलंब लागतो त्यांना संशय येतो, बरोबर. पण विलंब का लागतो हे जे कारण खोल बिलाजून कोण केलं नाही. कदाचित दादा हे आज माझ्यावर केले म्हणून मला नाही, मला आज तोंड गप्प थांबलं होतं.
पण आज नाही, हे तुम्हाला मांडावं लागणार. सत्य जे आहे, मी- नाना तुमचं खणखणीत असेल तर आरोपाला तुम्ही डगमगायचं नाही. मी कधी डमणार नाही. आणि हे पुरावे जे सभासद आहेत 1988चे, त्यांची एखादी मिटिंग घेऊन हे क्लॅरिफाय व्हायला पाहिजे. ते एकूण एक सभासद माझे घरचे फॅमिली मेंबर आहेत. ते एक विचार करा, मी 2013 आणि परवा 2016 मी परवा पेपर डिक्लेरेशन केलं. ज्यांनी ज्यांनी जुनी मिल जागेचे पैसे भरले, साहेब तुम्ही આજે हे घेतलं सर्व, पण तुम्ही ते का तुमच्या पैसे नाही आहे. तुम्ही जाहीर ज्या पेपरमधून पैसे गोळा केले, माझा प्रामाणिकपणे एवढं सांगेन तुम्हाला, ज्या लोकांना जागा देण्यासाठी मी ज्या संचार, तरुण भारत आणि केसरी या जाहिरात दिल्या होत्या, त्या तिन्ही पेपरला मी एक जाहीर प्रसिद्धीकरण दिलं. ज्यांनी ज्यांनी जुने जागेचे पैसे भरलेत बाबांनो, त्यांना जागा द्यायला तयार आहे. तुम्ही जागे घेऊन जावा. सगळे ह्याच्यापेक्षा प्रामाणिकपणे काय सांगायला पाहिजे. आरोप करणाऱ्याला तोंड दाबू शकत नाही तुम्ही. आणि म्हणतो आज चांगलं काम करणारे एक व्यक्ती आहेत आणि 50 विरोध करणारे आहेत. पण मला एक दैवी शक्ती एवढी लाभलेली आहे. म्हणतो ना, त्या 9 आकड्याचा महिमाच एवढा आहे. 100 जरी विरोधक आले तर तुम्ही नैतिकतेचा स्ट्रॉंग असाल, तुम्ही जगात कोणाला घाबरत नाही. मी त्या परमेश्वराला घाबरत नाही. त्यात स्वच्छ असेल तर घाबरायचं कारण नाही. ज्याला कर नाही त्याला डर नाही. डर काय झाला. मी आज ज्या जुनी मिल जागेमध्ये 2005 साली जर माझे सर्व ठराव झाले असते तर इथला एक व्यक्ती येणार, या सर्व लोक डोकरे मला नसले असते. दादा, तुमची सकारात्मक बाजू काय? एखाद्या व्यक्ती, आता इतके आरोप आहेत की तुमचं कुठलंही, मला वाटतंय वायनरी सुद्धा तुम्ही सुरू केली, ती यशस्वी चालली नाही, असा आरोप कंदलगावच्या बाबतीत. म्हणतो ना, तुम्ही सर्व खोट्या जर चक्रा घेऊन बसलात. आज सोलापुरामध्ये मी जे काय केलो, म्हणतो ना, मार्केट सोडलं तर बाकी बाबतीत म्हणतो ना, हेच तुम्हाला, तुम्ही उद्याच्याला तुमचे जेवढे ज्यांनी तुम्हाला माहिती दिली असेल त्या सर्वांना घेण्याचं, आपण जायचं. माझी एकच लाईन अशी आहे की ती अमेरिकेमध्ये कॅनडाच्या डिस्ट्रीब्युट करून माझं ते चालू आहे मोठं सगळं. असा आरोप केला दादांचे एकही यशस्वी उद्योजक नाही आहेत आणि दादा सोलापूरचा विकास करायला निघाले, असा आरोप केला जातो. म्हणतो ना, हा बघा, आरोप करणं आणि तथ्य असणं जमीन आसमान फरक. बरोबर, खरं आहे खोटं आहे. मी वाईन फॅक्टरी चालू केली यशराज. आज माझी वाईन एक्सपोर्ट होती संपूर्ण. कॅनडाचे म्हणजे पार्टनर आहेत माझे. कुठले? ही मी विकासात्मक भूमिका जी आहे आपली, आजपर्यंतच्या कुठल्या आंदोलनात तुमचे सहभाग आहे की सोलापूरचा विकास व्हावा, आपली पार्श्वभूमी की आपल्याला विकासाची खरंच तळमळ आहे, आतापर्यंत एवढी आंदोलनं झाली, कुठल्या आंदोलनात सक्रिय सहभाग आहे तुमचा? मी सर्व आंदोलन केलं. उदाहरणार्थ आज चेंबरमध्ये बसून मी सर्व काम करत होतो, आंदोलन करत होते. त्यामध्ये मी चेंबरचा व्हाईस प्रेसिडेंट होतो. 2 गोष्टी आहेत. आणि एक सब्जेक्ट, लोकांनी विश्वास का ठेवावा तुमच्यावरती की तुमच्या पक्षावरती की तुम्ही सोलापूरच्या विकासाच्या जडणघडणीमध्ये आजपर्यंतचं योगदान तुमचं किती आंदोलन, किती वेळा रस्त्यावर उतरला? आज मी तुम्हाला लक्षात, एक जो सोलापूर जुनी मिलचा प्रश्न जे कोणी यशस्वी करू शकलं नाही, मी आज माझी भूमी सांगतो. तुम्ही ते भिजत घोंगडं म्हणूनच बघितलं जातं आजही. म्हणतो ना, हे तर तुमची दृष्टी आणि दृष्टिकोन फरक आहे. जे जुनी मिल बंद पडली, साधं उदाहरण देतो तुम्हाला की बघण्याचा दृष्टी आणि दृष्टिकोन कसा असतो. का 63 साली मिल बंद पडली, त्या मिलच्या कामगार एकाही कामगारचा क्लेम तुम्ही दाखल केला नाही कोणत्या कामगार पोटाने. 88 पर्यंत दाखल केलं नाही. कोणाची चूक आहे? कुमार एका 34 शिकलेल्या माणसांनी 88 नंतर सर्व क्लेम दाखल केले. ते प्रोसेस लिक्विफिकेशनची 98 पर्यंत सर्व नाही एकाच वर्षात दाखल केले मी सर्व क्लेम. आणि ते दाखल क्लेम कोर्टामधून अशी ऑर्डर करून घेतली. ब्रिटिश कायद्यामध्ये 529 लेबर ऍक्ट होता लेबरचा, अनसेक्युरिटेडर्स. 1985 साली सुप्रीम कोर्टात अमेंडमेंट झाली. 529 फर्स्ट प्रेफरन्स सेक्युरिटेडर्स. तर बेनिफिट फक्त मी सोलापूरला मी एकटा कुमार युनिव्हर्सिटी घेतलेलं आहे. 63 साली हा सरळ निखालस आरोप आहे की त्या काळात पैसे भरलेले बरेच लोक मंगळसूत्र विकले, काही विधवा झाल्या. अगदी या लोकांना पश्चाताप दग्ध बुद्धीनी दादा 88 पर्यंत चांगले होते, 88 नंतर नियत फिरली आणि त्यानंतर आता उतराई होण्यासाठी कदाचित आता एक सांगतो तुम्हाला, बाकी राहू द्या. ते माझं ज्या लोकांनी जुनी मिल जागेसाठी पैसा गोतवला ते त्यांचं तुम्ही जाहिराती दिल्यात आता जागा घेऊन जा, ही खऱ्या अर्थानं म्हणजे आपण म्हणू की त्या लोकांना न्याय देण्यासाठी आज उचललेलं पाऊल आहे की पश्चातापदग्ध भूमिका आहे? 2 गोष्टी आहेत. मी माझा नकार 58 साली मी जागा देऊन टाकला, डॉक्युमेंट असतात माझ्या पैसे. मग आता परत जाहिरात दिली तुम्ही की ज्यांची राहिले असेल त्यांना द्यायला तयार. तुम्ही घेऊन जायला पाहिजे, घ्या नाही तुम्ही घेऊन. हे कधी जाहिरात केली तुम्ही?
2013ला केली, 2015ला 16ला केली, म्हणजे आता रिसेंटली पण केलेली आहे. recently 3 महिन्यापूर्वी केली. तुम्ही घेऊन जा. घेऊन जा साहेब. एक आरोप करण्याला काय जात नाही, पण आरोप सहन करण्याची ताकद लागते. पण सत्य मनुष्य काही डगमगत नसतो. आज मला एक आनंद का वाटला की आता हे मला माहित नव्हते की आपण काय बोलणार ते, पण खरोखरच मी आज लगेच समजतो की हे जनमानसातले आहेत, म्हणजे हे लोकांची चाचपणी नाही करून नाही लोकांना नाही, तुम्ही काय मूडभर लोकांबद्दल सांगता, जनमानसातले सांगत नाही. नाही, जे अफेक्टेड आहेत त्या मी बाबतीत. तर म्हणतो ना की ज्या लोकांना भरून पाठवलं आणि वस्तुस्थिती कित्येक वेळा तुम्ही डोळ्यासुद्धा भरोसा नसतो, ऐकलं सोडा, बरोबर. तुम्ही ऐकून सांगता, पण काय वेळेला डोळ्यासुद्धा भरोसा नसतो, अशा गोष्टी होत असतात. खरी गोष्ट. पण मी माझ्या लाईफमध्ये अशा एवढं सांगेन. दादा, अध्यात्माचा एवढा पगडा दिसतोय, एवढे आरोप केल्यानंतर तुम्ही विचलित झाला नाही. एक सांगतो, तुकाराम महाराज मला तुमचा आत्मविश्वास तेवढाच दृढ दिसला. आणि दादा, कमावलेलं इथं सोडून जायचं हे शाश्वत सत्य. एक सांगतो, तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगामध्ये एवढ्या ह्याच्यामध्ये त्यांचा एक अभंग आहे, तो मी आत्मसात केला नाही तर त्याची आठवण चालतोय. तो अभंग असा आहे, जन्म तेच मूळ पाहेन शोधून दुःखासी कारणे जन्म घ्यावा, पाप पुण्य करुणी जन्म येतो प्राणी, नरद्या येऊन हानी केली, रजतम सत्व आहे ज्याची अंगी याचा कोणी जगी वाया गेला, तम म्हणजे काय नरकच केवळ रजतो सबळ मायाजाळ, तुका म्हणे येते सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ अहर्नसी, अहर्नसाला परमार्थ करावा पाय न ठेवा आडमार्गी कोणी जनते जातील त्यातून काढील तोची ज्ञानी खरा तारी तुझी अशी वेळोवेळ तशी क्षण जावे, आपण तरेल नव्हे ते नवल कुळू उधळी इतरांची जो. ह्या एकाच पंक्तीवरती मी माझ्या आयुष्यात समर्पित केलं चालतं. दादा, असं आध्यात्मिक असताना सुद्धा लोक म्हणतात की या सगळ्या कामगारांचा तळतळाट दादांना लागला. ओ, देवाला सोडत नाहीत लोक, माणसाला काय? हे निखालच खोट आहे. देवाला सोडत नाही तर माणसं माझी काय घेऊन बसणार. अनेक गोष्टी असतात. समजा दादा, या निवडणुकीमध्ये मतदारांनी आपल्या उमेदवारांना स्वीकारलं नाही तर पुढची दिशा काय राहणार? काम करत राहणं. खरं म्हणजे ही चर्चा एवढी सकारात्मक झाली, चौफेर प्रश्न विचारले, त्यांच्यावरती जे आरोप लोक लावतात, विरोधक लावतात, त्या आरोपांनी दादा विचलित झाले नाही. इतक्या आरोपानंतरही त्यांचा आत्मविश्वास शेवटच्या प्रश्नापर्यंत त्याचा शाबूत होता. आणि जाहिरात देऊन, म्हणजे 3 पेपरमध्ये वर्तमानपत्रात त्यांनी जाहिराती दिल्या की ज्या जागा 1988ला ज्यांनी खऱ्या अर्थाने पैसे भरलेत त्यांनी या जागा घेऊन जाव्यात. एवढंच नाही तर या लाईव्ह टॉक शोमध्ये त्यांनी हेही कबूल केलं की असा जर कोणी आरोप घेऊन कोणी आला तर त्यांच्याशी मी लाईव्ह चर्चा करायला तयार आहे. मला वाटतं या सगळ्या सकारात्मक दृष्टिकोनाचं आज सोलापूरकरांना कुमार करजगी उर्फ दादांच्या रूपाने खऱ्या अर्थाने दर्शन झालं. लोकांनी वेगवेगळे आरोप केले, त्या आरोपामध्ये तथ्य किती होतं त्याचे वेगवेगळ्या पद्धतीनं प्रत्युत्तर कुमारजी करजगीने देण्याचा प्रयत्न केला. अशा चर्चा पुन्हा होत राहतील आणि त्यांनी त्यांचे मनसुबे, अध्यात्मावरती त्यांचा असणारा पगडा, तो शाश्वत विश्वास आणि सांपत्तिक स्थिती, खऱ्या म्हणजे मी बऱ्याच प्रश्नाला त्यांना मी उलटसुलट प्रश्न केले की पश्चाताप दग्ध बुद्धी आहे का तुमची, ज्याला आपण एका हिंदीमध्ये म्हणतो की काही वेळा असं म्हटलं जातं या बाबतीत की आजपर्यंत अनेक चुका केल्यानंतर माणूस उतराई होतो, उपरती येते. काही वेळा असं म्हटलं जातं की 100 चूहे खाके बिल्ली हज को निकली, असा आरोप केला जातो की दादांच्या उतराईमध्ये आता दादा परिवर्तित होत आहेत का. तर या सगळ्या प्रश्नाची रोखठोक उत्तर अत्यंत आत्मविश्वासपूर्ण कुमार करजगी उर्फ दादांनी दिले. मला वाटतं त्यांच्या पक्षाला, त्यांच्या मनसुब्याला, सोलापूर शहराच्या प्रती असणारा त्यांचा आत्मविश्वास, सोलापूर शहराच्या प्रती असलेली त्यांची श्रद्धा आणि या शहराला पुन्हा स्मार्ट बनवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी केलेला संकल्प सिद्धरामेश्वर पूर्ण करो या अपेक्षेसह आज या टॉक शोमधून आपण रजा घेतो. जय